महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। झडझडून वहिला निगमनाचं कारण असं आहे की आयुष्य थोडं आहे, अल्प आयुष्य मानव शतगणिले ते अर्धरात्र खाये, मध्ये पीडात्व रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा। आपलं आयुष्य काय झोपेत जातंय, काय आजारात जातंय। निम्म आयुष्य तर झोपेतच गेलं, रात्रीत गेलं, आजारात गेलं, आणि बाळपणात काय गेलं, मग भजनाला किती उरलं। आणि मजा अशी आहे, सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांना आपल्याला पंढरपूर दाखवलं, दिसलं, आणलं पंढरपूरला, दिसलं आपल्याला, पण आपण पंढरपूर पाहिलो नाही। आम्ही आलो बाबाच्या सप्त्याला। आता आमची नाश्त्याची पंगत झाली बरमदे महाराज, 700, 700, 800, 1000 लोकांची पंगत, आणि प्रवचनाला एवढेच। काय झालं, सप्ताह बघायला आलो का सप्त्यात परमार्थ करायला आलो, काय कळलं ना बाबा। आणि बाबाचे तर कार्यक्रम सगळे टाइम टू टाइम, टाइमावरच। भगवान, वेळ थोडा आहे, भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुना, या संसारातून बाहेर पड। संतांनी संसार सोडायला सांगितला नाही, संसार सोडता येत नाही, संसारातून बाहेर पडता येते। आणि ज्या ज्या लोकांनी संसार सोडायचा प्रयत्न केला त्यांच्या गळ्याला अधिक संसार पडला। समर्थ रामदास स्वामींनी स्वतःचा संसार सोडला, लग्न मंडपातून पळून गेले, पण स्वतःचा संसार सोडला, पण पुरा महाराष्ट्राचा संसार रामदास स्वामींना करावा लागला। सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांनी स्वतःचा संसार सोडला, पण 150-200 गावचा संसार सद्गुरू उज्ज्वलानंद बाबाला करावा लागला। मी अशासाठी म्हणतोय की संसार सुटतच नाही, सोडता येत नाही, का तर संसार नाहीच, संसार कल्पना सिद्ध आहे, म्हणून संसार सोडता येत नाही। सोडायचा प्रयत्न केला, त्यांच्या गळ्याला अधिक संसार पडला। संसार कल्पना सिद्ध आहे, संसार सोडता येत नाही, नाहीच तर सोडा कुठला। पुढेही होणार नाही, मागेही झाला नाही, आताही नाही, संसार कल्पना सिद्ध आहे। संसार एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, हे कल्पांती घडेना, नाही संसार। देहूच्या मंडळीनं तुकाराम महाराजाला जवळून पाहिलं, आणि तुकाराम महाराजाची भाषा सतत आनंदाची दिसली देहूच्या लोकांना। तुकाराम महाराजाची पत्नी वारली, दुःख नाही तुकाराम महाराजाला। दुष्काळ पडला, दुःख नाही। दिवाळं निघालं, दुःख नाही। तुकाराम महाराजाची एक पत्नी, तिची नाव रुक्मिणी होतं, थोरली पत्नी मोठी रुक्मिणी होतं, तिला दम्मा होता, ती वारली। तर तुकाराम महाराजाला दुःख नाही। तुकाराम महाराज म्हणाले, बरे झाले देवा बाईल गेली, बरं झालं देवा बाईल गेली, देवे माया सोडविली। आता देवा तू मायेतून मुक्त केलास, तुझं माझंच संबंध, तू मीच भजनाला मोकळे झालो। दिवाळं निघालं, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली, दुःख नाही। देहूच्या लोकांना कळना, एवढी संकट येऊन, घरात गरिबी राहून, पत्नी भांडखोर राहून, सतत तुकाराम महाराजाची भाषा आनंदाची, कळना काय देहूच्या लोकांना।
विचारले तुकाराम महाराज, तुम्ही सतत आनंदी कसे? शास्त्र असं सांगतंय, साध्य आणि साधनाचा समन्वय जो साधतो तो दुःखातही सुखाची भाषा करतो, असं शास्त्र सांगतंय. तुकाराम महाराज म्हटले, मी सतत आनंदी, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. माझं सुख आत आहे, तुम्ही सुख बाहेर शोधता. तुमचं सुख विषयात आहे आणि माझं सुख देवात आहे. म्हणून मी संकटात दुःखात सुद्धा सतत आनंदी राहतो. देहूच्या लोकांनी तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज मग आम्ही सुखासाठी काय करावं? आम्ही सतत सुखासाठी तळमळतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्हाला सांगतो, तुम्हाला सुख पाहिजे ना, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेनी विन जीवा सुख नव्हे. तुम्हाला सुख पाहिजे तर देव आपला करून घ्या. लोक म्हणाले, शास्त्रात बहुदेव सांगितलंय, 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरवरी, यातला कोणता देव आपला करावा? तुकाराम महाराज, आम्ही तर तळमळतो सुखासाठी. तुकाराम महाराजांनी सांगितलं देहूच्या लोकांना, सुखा लागी जरी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळा. तुकाराम महाराज म्हणाले लोकांना, जा तुम्ही पंढरपूरला, एकदा तुम्हाला सुख प्राप्त होईल, मग तो अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, एकदा पंढरपूरला जा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, सुखा लागी जरी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळा. एक वेळा जा पंढरपूरला. एक वेळा गेल्यावर काय होतंय? तुकाराम महाराज म्हणाले जा, आणि आमचे उज्ज्वलानंद बाबांनी म्हटलं या, आपण सगळेच पंढरपूरला जाऊ. तुकाराम महाराज जा म्हणाले आणि बाबा या म्हणाले. आणलं, पण मजा अशी झाली की बाबांनी आम्हाला पंढरपूर दाखवलं, वर्षोनवर्षी अनेक वेळेस दाखवलं. आम्हाला पंढरपूर दिसलं, पण आम्ही पंढरपूर पाहिलो नाही. पाहणं वेगळं आणि दिसणं वेगळं. बाबांनी दाखवलं, आम्ही पाहिलो, पण दिसलं, पण आम्ही पाहिलो नाही. तुकाराम महाराज म्हटले, जा एकदा जा पंढरपूरला, तुम्ही सुखी व्हाल, जन्मोजन्मीचं दुःख विसराल. एकदाच का, एकदा जर पंढरपूरला आलं आणि पंढरपूर पाहिलं, दिसणं नव्हं, पाहिलं, तर त्या पांडुरंगाचा वेध लागतो. संतांनी पांडुरंगाला पंढरीचे भूत मोठे म्हणलंय. पंढरीचे भूत मोठे. एकदा पंढरपूरला आलं आणि पांडुरंगला पाहिलं की तो झपाटतो, पुन्हा पुन्हा यावं वाटतंय. हे देहूच्या लोकांना तुकाराम महाराजांनी सांगितलं आणि जगाला सांगितलं, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. जगाला सांगितलं, जा पंढरपूरला, तिथं दिनाचा सोयरा आहे. पांडुरंग परमात्मा दिनाचा सोयरा आहे. दीन शब्दाचा अर्थ आहे गरीब. दीन म्हणजे गरीब. दीन म्हणजे ज्याच्या इंद्रियावर विषयाचा पगडा आहे तो पण दीन. अशा दिनाचा सोयरा पांडुरंग परमात्मा आहे. तुम्ही पंढरपूरला जा आणि पांडुरंग परमात्माला पहा. परमात्मा दिसणं वेगळं आणि पाहणं वेगळं. पंढरीचं एक वैशिष्ट्य आहे. पंढरीचं वैशिष्ट्य असं, आता काशी, रामेश्वर, अमुक तमुक, तिरुपती बालाजी, हे महादेव, हे सगळे देव आपल्या परीनं श्रेष्ठ आहेत. पण पंढरपूरचं एक वैशिष्ट्य असं की इथला देव भक्ताची वाट पाहत उभा आहे. कुठलाच देव भक्ताची वाट पाहत उभा नाही. एक पंढरीचा पांडुरंग फक्त भक्ताची वाट पाहतो. वाट पाहे उभा भक्तीची आवडी. म्हणून पंढरपूरचं श्रेष्ठत्व आहे. आणि दुसरं असं की इथला पांडुरंग परमात्म्यापासून शिकावं की संसारावरली माया कशी सोडावी. पाहिलं पांडुरंग परमात्मा दर्शन घेतलो, काय शिकलो पांडुरंगापासून? पांडुरंगापासून शिकावं संसाराची माया कशी सोडावी. ते काय केलं? भगवान श्रीकृष्णानं
सगळं सोडून दिलं. एक संपत्ती मात्र आणली. द्वारकेची अवघी संपत्ती घेऊन पंढरीशी आले चक्रपाणी. सगळं सोडून दिलं आणि आणलं काय म्हटलं तर बाळ गोपाळ. बाळ गोपाळ आई गाई एवढ्याच घेऊन आल्या आणि धन धान्य जड जवाईर सोनं नाणं काही पांडुरंगानं इथं पंढरपूरला आणलं नाही. भगवान श्रीकृष्णाने उघडा आला. पांडुरंग उघडा आला त्याचं कारण असं आहे की तिथं शक्तीला सोडून आला. उघडे परब्रह्म शक्तीला सोडून आला, काहीच आणलं नाही. आणि इथं जे पंढरपुरात झाडं दगडं आहेत ते भगवान श्रीकृष्णानं पंढरपूरला आणलेले आपले संगडी आहेत. इथलं कोण झाड होऊन राहिलं, कोण पंढरपुरात दगड होऊन राहिलं, कोणता गोपाळ काय होऊन राहिला. ऐका पंढरीचे महिमान रावळे तितुके प्रमाण. इथी तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. किती जणांना पाहिलं पंढरपूर, किती जणाला वाटलं इथले झाडं झुडपं देव आहेत म्हणून, किती जणाला वाटलं इथले दगड देव आहेत म्हणून. याचा अर्थच असा आहे की बाबाने आम्हाला दरवर्षी पंढरपूरला आणलं, पंढरपूर दिसलं पण आम्ही पाहिलो नाही. इथला देव, इथला पांडुरंग परमात्मा भक्तही आहे आणि भाज्यही आहे. भक्ताची वाट पाहतोय, वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहत उभा आहे. कुठला देव भक्ताची वाट पाहत उभा आहे. बाबाने पंढरपूर निवडलं सत्यासाठी ते हेच कारण आहे. इथला देव भक्ताची वाट पाहत उभा आहे आणि तोच भक्ताची सेवाही करतोय. कोणत्या देवानं भक्ताची सेवा केलं? एक पांडुरंग परमात्म्यानंच भक्ताची सेवा केलं. काय काय केलं? करुणिती केलं. कुणाला गुरं राखू लागलं, कुणाला मांस विकू लागलं, कुणाला गाडगे करू लागलं, कुण्या डोंबाऱ्याच्या खेळात ढोल वाजवू लागलं या पांडुरंग परमात्म्यानं. असा भक्तीला वेगळा होतो. आणि पंढरपुरातला एक स्थान महात्म्य आहे. स्थान महात्म्य असं आहे पंढरपूरचं की आपण त्याला काय म्हणतो, आपण त्याला हे जागेचा गुण आहे, भूमीचा गुण आहे असं म्हणतो. काय झालं? प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई असं दंडकारण्यातून जात होते. आता 14 वर्ष उपाशी राहून न झोपता सेवा केलेला लक्ष्मण आणि रामाच्या आणि सीतेच्या मनात पाप आलं. लक्ष्मणाची वय एवढं आहे, तरुण आहे लक्ष्मण, सोबत सीता आहे आणि हिच्या मनात काय वाईट विचार तरी येणार नाहीत ना असं कुणाला वाटतंय? प्रभू रामचंद्राला आणि सीतामाईला वाटतंय. आणि लक्ष्मणाला वाटू लागलं आता काय रामाची मजा आहे, रामाच्या सोबत पत्नी आहे, ह्याला कशाचा वनवास, खरा वनवास मला, आणि माझी उर्मिला बी सोबत असती तर बरं झालं असतं की, असं वाटू लागलं लक्ष्मणाला. तिथून पुढे गेले. तिथून पुढे गेल्यानंतर विश्रांतीला थांबले आणि मग लक्ष्मणाच्या मनात आलं मी एवढी सेवा करतोय, माझ्या मनात असा विचार का आला? आणि प्रभू रामचंद्राला विचारलं, देवा मला माफ करा. का रे बाबा? माझ्या मनात वाईट विचार आला. प्रभू रामचंद्राला सांगितलं, लक्ष्मणा तूच मला माफ कर. का? माझ्या मनातही वाईट विचार आला. मग प्रभू रामचंद्राने विचार केला, आमच्या मनात असा विकल्प निर्माण होण्याचं कारण काय? तर तिथल्या भूमीचा गुण होता. भूमीचं स्थान महात्म्य असतंय. त्याला आपण खेड्यात ह्या जागेचा गुण आहे असं म्हणतो. ती भूमीच वाईट होती. आणि पंढरपूरची भूमी अशी पावन, हे क्षेत्र असं पावन की इथलं स्थान महात्म्य असं की इथला देव उठाउठी भेटतो, ताबडतोब भेटतो. ज्याच देवाची सेवा करावं लागत नाही. काही तीर्थ आहेत, पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र कशाला म्हणावं? पवित्र भूमीला क्षेत्र म्हणावं. संताच्या पायानं पवित्र झालेली भूमी,
देवाच्या पायानं पवित्र झालेली भूमी, देवाच्या वास्तव्यानं पवित्र झालेली भूमी, संतांच्या वास्तव्यानं पवित्र झालेली भूमी, त्याला आपण क्षेत्र म्हणतो. ते क्षेत्र, असे क्षेत्र 3,500 कोटी आहेत. क्षेत्र काही ज्ञात आहेत, काही अज्ञात आहेत. आणि आपल्या शरीरावर 3,500 कोटी रोम आहेत. रोम म्हणजे केसाच्या खालचा भाग, रोम आहेत. आणि देवानं अशी सोय करून ठेवलंय, एक एक प्रत्येक रोमाच्या जवळ खाली एक एक पाप आहे. आणि एक एक पापासाठी एक एक तीर्थाची निर्मिती केली. परंतु पंढरी क्षेत्र असं की एकदा पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन झालं की सगळी पापं नष्ट होतात. हे इथलं स्थान महात्म्य आहे. इथलं स्थान महात्म्य मोठं आहे. इथं प्रत्येक झाड झुडूप दगड इथला देव आहे. म्हणून उज्ज्वलानंद बाबांनी आपल्याला वेळोवेळी वर्षानुवर्षे पंढरपूरला आणलंय. आम्हाला पंढरपूर दिसलं, पण आम्ही पंढरपूर पाहिलो नाही. दिसणं वेगळं आणि पाहणं वेगळं. काय पाहिलो आम्ही पंढरपुरात? दर्शन घेतलो पांडुरंगाचं, काय फरक पडलं? काय दिसला पांडुरंग आम्हाला? काय पाहिलो आम्ही? तो समचरण उभा आहे, समचरण आहे. तिची दृष्टी नासागरी आहे, तिची दृष्टी सम आहे. इथला पांडुरंग गरिबाकडं श्रीमंताकडं सारखंच बघतो, जसं उज्ज्वलानंद बाबांनी पाहिलं. उज्ज्वलानंद बाबांनी कधी गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाही. उज्ज्वलानंद बाबांनी कधी जातपातीचा विचार केला नाही. आणि इथला पांडुरंग परमात्म्यानंही कधी जातपातीचा विचार केला नाही आणि गरीब श्रीमंत असा भेद केला नाही. समचरण दृष्टी विठेवरी साजरी, समान आहे. इतर अवतारात देव प्रभू रामचंद्र बाण मारताना पाय मागं पुढं होतोय. भगवान श्रीकृष्ण रांगताना काय तर वाकडं तिकडंच होतंय. प्रभू रामचंद्र बाण मारताना पाय मागं पुढं होतोय. पण पांडुरंग परमात्मा समचरण उभा आहे, सगळ्याकडे सगळ्या दृष्टीनं बघतोय. गरीब श्रीमंत असा भेद त्याच्या ठिकाणी नाही. आणि हा दुसरा कोण नाही, शिव आणि वैष्णव, भगवान शंकर आणि पांडुरंग परमात्मा वेगळे नाहीत. पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. हरिहरा भेद नका करू वाद, एक एकाचे हृदयी गुढी साखरेची ठाई. हे जगाला कळावं, जगाला दाखवावं म्हणून पांडुरंग परमात्म्यानं आपल्या डोक्यावर महादेवाची पिंड धारण केला आहे. समचरण दृष्टी आहे आणि नाजूक सुकुमार आहे. मदनाचा पुतळा आहे, एकदा पाहिलं की वेग लागतो. कानोपात्र्याला काय झालं? कानोपात्र्याला गर्व निर्माण झाला. मी किती नाजूक आहो, मी किती सुंदर आहो. आणि हा पांडुरंग परमात्मा काय काळा सावळा आहे, दगडाचा आहे. आणि उगू संत मंडळी म्हणतात सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे. असं कानोपात्र्याला वाटलं. आणि मग कानोपात्रा गेली पांडुरंगाच्या दर्शनाला आणि पायाला हात लावला एक बोट पायात बुडालं. कानोपात्र एवढा नाजूक पांडुरंग परमात्मा. आता आम्ही दर्शन घेतलो, कैक वेळेस घेतलो, कित्येक वर्ष घेतलो. कुणाच्या लक्षात आलंय का मायबाप पांडुरंगाच्या पायाला गार आहे असं एक बोट बुडालेली म्हणून? एवढा नाजूक पांडुरंग परमात्मा आहे. दुष्टासाठी कठोर आहे, नाजूक आहे, गरीब आहे, गरीबाचा देव आहे. पण दुष्टासाठी सुद्धा कठोर आहे. त्याची सेवा केली, भक्ती केली की तोही दुसऱ्याची भक्ती करतोय. कुणाला गौऱ्या येचू लागला, कुणाला मांस विकू लागला, कुणाचे ढोरं वडू लागला. आता त्या 1,00,000 डोंबाऱ्याच्या खेळात ढोल वाजवलं या पांडुरंग परमात्म्यानं. म्हणजे त्याची भक्ती केलं, सेवा केलं की तोही भक्ताची सेवा करतो. आणि गोकुळ द्वारका सोडून आला
उघडा आला. धन संपत्ती सोनं नाणं काही आणटलनी सवंगडीन गाई गुरं तेवढं घेऊन आला पांडुरंग परमात्म्यानं. इथं येण्याचं कारण असं झालं, पांडुरंग परमात्म्याला आम्ही असं सहज बसलेले, माऊली उज्ज्वलानंद बाबा मी अमुक तमुक, आणि एक शहाणा आला, थोडं परमार्थ करत असेल, शास्त्र पुराणं वाचत असेल, आणि त्यानं बाबाला विचारलं, बाबा पांडुरंगाच्या आईबापाचं नाव काय? पांडुरंगाच्या आईबापाचं नाव काय? बाबांनी त्याला सांगितलं, पांडुरंगाच्या बापाचं आईचं नाव वसुदेव देवकी. तोच बाबा आहे द्वारकीहून आलेला हा. हिच्या बापाचं नाव पांडुरंग देवकी वसुदेव देवकीच आहे. आला इथं का आला तर सवती मस्तर निर्माण झाला तिथं. एके दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या मांडीवर राधा बसलेली पाहिलं, बायकोनं पाहिलं, आणि मग तिला राग आला आणि तिनं कडत कडत उकळतं दूध राधेला प्यायला दिलं. आता राधेनं ते गट 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 पिऊन टाकलं. आणि रात्री मग तिला काहीच झालं नाही. मग रात्री सेवा करताना हे सगळ्या सुभद्रा अमुक तमुक पत्न्या रुक्मिणी सेवा करताना पाहिलं तर भगवान श्रीकृष्णाच्या पायाला फोड आलेले. हे रुक्मिणी म्हटली, हे का करणी केला, कुठं गेलतो वडी कुडे करीत, हे पायाला फोड कसं आले? देवानं सांगितलं, तू राधेला गरम गरम दूध दिलीस, माझे पाय सतत तिच्या हृदयात असल्यामुळं माझे पाय पोळले आणि पायाला फोड आलं. हे भक्तीचं लक्षण आहे राधेच्या. आता हृदये आपुले चौफाळून या भले, वरी बसवू पाऊले श्री गुरुचे. हृदयात पावलं धारण करावं. आता चौफाळा आहे, मन बुद्धी चित्त अहंकार असा चौफाळा आहे आपल्या हृदयात. आणि मग काही दिवस गेले आणि पुन्हा राधा, लाडकी राधा कृष्णाची पुन्हा मांडीवर बसलेल्या रुक्मिणीनं पाहिलं आणि रुसून आली की आली इकडे दिंडरवनात रुसून. आणि सगळंच भगवान श्रीकृष्णानं सोडून रुक्मिणीच्या शोधत शोधत रुक्मिणीला इथं या दिंडीरवनात आला, पंढरपूरला आला, सगळं सोडून आलं. पांडुरंग परमात्म्याची सेवा करावं, दर्शन घ्यावं, तर संकल्पावी माया संसाराची ही शिकावं. काय केलं भगवान श्रीकृष्णानं? मायेचा सगळा संकल्प केला, संसारावरली माया सोडलं आणि द्वारका सोन्याची सोडून इकडं पंढरपुरात येऊन राहिला रुक्मिणीचा शोध घेत. आता अद्याप मला एक प्रश्न पडतो, अद्याप रुक्मिणी मातेची पांडुरंगाची भेट झाली आहे का नाही ठाऊक नाही. हा बाबा पुढे आहे, 3 माग आहे. आपल्या मनात विचार येतोय, जाईल तिथं विठ्ठल रुक्माईची जोडीनं मूर्ती आणि पंढरपुरातच अशी का? ती माऊली माग आणि हा बाबा पुढं, दोघाची आजू भेट झाली आहे का नाही कुणास ठाऊक. ही रुसून आलेली रुक्मिणी, रुसून आलेली रुक्मिणी म्हणून पंढरपुरात एकत्र मूर्ती नाही. इतर ठिकाणी पांडुरंग आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र दिसते, पण रुसून आलेली असल्यामुळे इथं वेगळी दिसते. असा हा पांडुरंग परमात्मा सगळ्यासाठी उदार आहे. आणि इथला एक विधी आहे, इथला विधी आहे चंद्रभागे स्नान. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. चंद्रभागेत स्नान करावं. काय होईल मग चंद्रभागेत स्नान केलं तर? त्याचं असं आहे, स्कंद ऋषीमुनीनं स्कंदाला विचारलं, देव तीर्थ भक्त एकत्र कुठं आहेत? स्कंदाला सांगता येईना. मग ही सगळीच मंडळी गेली भगवान श्रीकृष्णाकडे, भगवान शंकराकडे गेली आणि विचारलं, देवा भक्त देव आणि तीर्थक्षेत्र एकत्र कोठं आहे? त्यावेळेस त्यानं सांगितलं, बाबा इथं पंढरपूरला आहे.
शंकर सांगे ऋषीशी, शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. सगळे तीर्थ इथं येतात, इथं स्नान करतात, पुंडलिकाचं दर्शन घेतात आणि एकच चंद्रभागेचं स्नान केलं की सगळ्या तीर्थाचं स्नान केलेलं पुण्य प्राप्त होतंय, म्हणून चंद्रभागेत स्नान करावं. आणि मग तिथून पुंडलिकाचं दर्शन घ्यावं. आता बाबांनी द्वाऊला सगळ्यांना पुंडलिकाचं दर्शन केलो, काय शिकलो? इथं दिंडीरवनात एक सशील ब्राह्मण राहत होता. त्याला मुलं बाळ नव्हते. त्या ब्राह्मणानं शंकराची उपाशी राहून तपस्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले त्या ब्राह्मणाला आणि त्यानं वर मागितलं, मला एक मातृपितृ भक्त असा मुलगा द्या. आणि मग पुंडलिक जन्मला. त्या ब्राह्मणाचं नाव होतं जनुदेव आणि पत्नीचं नाव होतं सत्या. आता स्पष्टच बोलतो, पुंडलिकाच्या आई बापाचं नाव जनुदेव वडील आणि आई सत्या. हे प्रश्न बाबाला विचारलं होतं, उज्ज्वलानंद बाबाला, आणि उज्ज्वलानंद बाबाने सांगितलेलं मी हे ऐकलेलं आहे. नाहीतर लई जण परीक्षा घ्यायला विचारतात, पुंडलिकाच्या आईबापाचं नाव काय, पुंडलिकाच्या आईबापाचं नाव काय, पांडुरंगाच्या आईबापाचं नाव काय. अरे पांडुरंगाच्या आईबापाचं नाव वसुदेव देवकी, कुठलं दुसरं नाव तिच्या आईबापाचं? कुठली दुसरी आईबाप? तोच इथे येऊन राहिलाय. आणि रुक्मिणी मागे आजू भेट नाही दोघाची, हा पुढी ती माग. सकळ तीर्थाचं दर्शन चंद्रभागेचं दर्शन घेतल्यानंतर होतं. मग पुंडलिकाचं दर्शन घ्यावं. जन्मला पुंडलिक, त्याचं नाव पुंडलिक. जन्मला पुंडलिक, मोठा झाला, लग्न केलं. लग्न केल्यावर बिघडला पुंडलिक. लग्न झाल्यावर बिघडला, आईबापाचा छळ करू लागला. आईबाप राग तीर्थयात्रा करायला निघून गेले. ह्याला उपरती झाली, हाही तीर्थयात्रा करायला निघाला. पत्नी सोबत होती. जाता जाता कुक्कुट ऋषीचा आश्रम लागला. तिथं मुक्काम होता. कुक्कुट ऋषीच्या आश्रमात राहिला. आणि मग 3 स्त्रिया, मळक्या इदऱ्या, 3 स्त्रिया गेल्या आत कुक्कुट ऋषीच्या आश्रमात. तिथं सेवा केल्या थोडा वेळ आणि बाहेर गेल्या तर तेजपुंज दिसू लागल्या. पुंडलिकाला कळना जाताना हे मळक्या येड्या इदऱ्या होत्या ना, आता अशा तेजपुंज कशा काय दिसत आहेत, तेजपुंज कशा दिसत आहेत. मग ते विचारलं, काय तुम्ही? असं तर आम्ही संताची सेवा करतो आणि मग अशा तेजपुंज होतो. ह्याला प्रश्न पडला. कुक्कुट ऋषीचा विचार केला तर कुक्कुट ऋषीनं आईबापाची सेवा केल्यामुळं गंगा यमुना सरस्वती पापानं मळक्या झालेल्या शुद्ध होतात, पवित्र होतात. हे सामर्थ्य कुक्कुट ऋषीच्या अंगी सामर्थ्य का आलं तर कुक्कुट ऋषी आईबापाची सेवा करायचा म्हणून हे सामर्थ्य आलं. उपरती झाली आणि इथं येऊन मग पंढरपूरला येऊन इतर दिंडीरवनात आईबापाची सेवा करू लागला. पुंडलिकाचं दर्शन घ्यावं, पुंडलिकाचं दर्शन घ्यावं आणि आईबापाची सेवा करायला शिकावं. आईबापाची हेळसांड करून उज्ज्वलानंद बाबाच्या सप्त्यात इथं येऊन बसणं अजिबात बाबाला आवडत नाही. माय बापे केवळ काशी, तेने न वचावे तीर्थाशी. न वचावे तीर्थ हे शिकावं. उपरती झाली, आईबापाची सेवा करू लागला आणि पांडुरंग परमात्मा पुंडलिकाकडे आला. पुंडलिक देवाकडे गेला नाही. पुंडलिका, मी दर्शन घेतलोय, मी आलोय, प्रसन्न आहे, दर्शन घे. आणि पुंडलिकानं सांगितलं, थांबा देवा, आईबापाला झोप लागू द्या. तुमचं दर्शन घेतलो तर आईबापाची निद्राभंग होईल, थांबा. अरे पुंडलिका, माझे पाय पोळत्यात. मागे भिरकावेली वीट, आयसा कसारी तू धीट. मागे भिरकावेली, देवाकडं तोंड सुद्धा करायला नाही. उभा केलं देवाला. आणि युगायुगात
युगायुगात युगायुगात देवाला उभा करणारे काही संत मंडळी होऊन गेली, काय होऊन गेली. कृतियुगात ध्रुवानं उभा केलंय, त्रेतायुगात शबरीनं देवाला उभा केलंय, द्वापार युगात एकानं उभा केलंय आणि कलियुगात पांडुरंग परमात्म्याला पुंडलिकानं उभा केलंय. पुंडलिकाचं दर्शन घ्यावं, आईबापाची सेवा करायला शिकावं. आणि हे शिकायसाठी तर बाबानं इकडे घेऊन आलंय. पण आमची मजा अशी झाली, बाबाने आम्हाला पंढरपूर दाखवलं, आम्हाला दिसलं, पण आम्ही पाहिलो नाही. पुंडलिकासारखं आपण आईबापाची सेवा करायला शिकावं, गुरुची सेवा करायला शिकावं, संसारावरली माया पांडुरंग परमात्म्यासारखं संसाराला माया सोडायला शिकावं. हे शिकायसाठी आपण पंढरपूरला यावं, इथं भजन कीर्तन प्रवचन ऐकावं अशी मी सर्वांना विनंती करतो. म्हणजे काय होईल, तुम्ही इथंच प्रवचनाला थांबलात, कीर्तन ऐकलात, तुम्ही पांडुरंग पाहिलात, उपरती झाली की बाबाला समाधान होईल. तुम्हाला तर होईलच होईल 8 दिवस. इथं जेवणखान फार चांगलं आहे, फार चांगलं आहे जेवणखान. मला तर आनंद वाटला, असं खायला मिळालं तर 1 महिनाभर सप्ताह करावा हरिगुरुजीनं. असलं जर खायला मिळालं गुरुजी, महिनाभर महिन्याचा राहतंय का सप्ताह कुणाला माहीत. आम्ही 7 दिवसाचा तर महिन्याचा राहावं, मग आम्ही इथं राहावं. काय पंढरपुरात शिकायला मिळेल न मिळेल. आम्हाला सद्गुरू गजानन बाबांना चांगली बुद्धी द्यावं. आपल्याला तर समाधान आहे, परंतु आपण कीर्तन प्रवचन शांततेनं वागलो की बाबाच्या मनाला सुद्धा आनंद होईल, बाबाचा आत्म्याला शांती मिळत. एक बोलू का गुरुजी, आत्मा शांतिरूपच आहे, पुन्हा आत्म्याला शांती होईल, आत्म्याला शांती होईल हे काय मला कळलं. आत्मा शांतरूप आहे आणि पुन्हा आत्म्याला शांती मिळेल. बाबाच्या आत्म्याला आधीच शांती आहे, पुन्हा मिळायची काय गरज नाही. आम्हाला चांगली बुद्धी द्यावं. एवढं बोलून मी माझ्या शिवेला पूर्णविराम देतो. मायबाप काही शब्द जर अपशब्द गेला असला तर मी माझ्या सद्गुरू गजानन बाबाची माफी मागतो. भगवान शंकरासारख्या असणाऱ्या तुम्हा भक्ताची क्षमा याचना करून झालेल्या सेवेला पूर्णविराम देतो. पुंडली गोविंद गुरुजी यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपल्या या उत्सवाला भेट देण्यासाठी आपल्याच परिसरातील बाबावर प्रेम करणारे भक्त आदरणीय हरिभक्तीपरायण शरद महाराज जेकेकोर हे आज इथं उपस्थित आहेत. राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. एक वर्धे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. सद्गुरु गुरुवर्य उज्ज्वलानंद महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यन्यन्मनसो ज्ञात्वा भूतादिं व्ययं. तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजलया ते उपासी वैराग
वेळेला ज्या वेळेला परमपूज्य गुरुदेवाने अचलवेड देवस्थानावरती भव्य दिव्य असं सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण कमीत कमी 700 वाचक तरी बसावेत असा संकल्प केला आणि त्यांचा संकल्प त्यावेळेला 750च्या ऐवजी त्याच्या दुप्पट म्हणजे 1,500 वाचक बसून त्यांचा संकल्प पूर्ण झाला. आणि त्यानंतर पुन्हा दुसरा संकल्प केला की आळंदी क्षेत्रामध्ये आपण सर्व संतांची मांदियाळी घेऊन जावं म्हणून. तोही संकल्प पूर्ण झाला. त्यानंतर देहू क्षेत्रामध्ये संकल्प बाबांनी केला आणि त्याही देहू क्षेत्राचा संकल्प आणि सर्व भाविकांनी बघितलेला आहे, अनुभवलेला आहे. परमार्थच जो त्या ठिकाणी जो प्रफुल्लित झालेलं जे पीक आहे परमार्थाचं पीक आपण सर्वजण बघितलेलं आहात. म्हणून आता बाबांच्या या संकल्पनेतून हा जो तिसरं पर्व आहे आणि तिसरं संत समागम जो आहे या ठिकाणी संपन्न होत आहे. म्हणून त्यांचं जे राज्य आहे कशाचं राज्य आहे म्हणजे सुखाचं राज्य आहे. सुखाचं राज्य आहे आणि धर्माचं राज्य आहे. आणि या धर्माच्या राज्यामध्ये विवेकाचा ओलावा आहे. विवेकाचा ओलावा आहे. जिथं ओलावा असेल त्याच ठिकाणी जर आपण पेरणी केली तर ते व्यवस्थितपणाने भरघोस असं पीक येऊ शकतं. म्हणून सद्भावनेचं आणि विवेकाचा ओलावा गुरुदेवांच्या या आस्थेमध्ये आहे, त्यांच्या भावनेमध्ये आहे, त्यांच्या संकल्पनेमध्ये आहे. म्हणून या गुरुदेवांच्या संकल्पनेतून आपण सर्वजण एका गंगेमध्ये नाहत आहोत, गंगेमध्ये स्नान करत आहोत. ती गंगा जर कोणती असेल तर ज्ञानाची गंगा आहे. कारण हा ज्ञान यज्ञ सोहळा आहे, ज्ञानाची गंगा. आणि ज्ञानाची गंगा अशी आहे की ही गंगा सतत 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 प्रवाहित होते. कारण ज्ञानाची गंगाच असं का म्हणावं, कारण बाकीच्या या देशामध्ये अनेक नद्या आहेत, परंतु बाकीच्या नद्या ज्या आहेत 12 महिने तुडुंब वाहू शकत नाहीत. उन्हाळा आला की बाकीच्या नद्या ज्या सुकल्या जातात, आटल्या जातात, तिथलं पाणी कमी होतं. परंतु या भारत देशामध्ये गंगा एक अशी नदी आहे, ती नदी 12 महिने तुडुंब वाहते, सदोदित प्रवाहित होते. तसं ज्या संत महात्म्यांच्या ठिकाणी एक गंगा वाहते, ती गंगा म्हणजे कोणती, ज्ञानाची गंगा वाहते. आणि ज्ञानाची गंगा वाहत असताना त्या गंगेमध्ये, ज्ञानाच्या गंगेमध्ये जो काही स्नान करतो तो भाग्यवानच नाही तर पुनीत होतो आणि त्याचा उद्धार होतो. एवढंच नाही तर तो त्यांच्या सारखाच होतो. आपुल्या सारिके करीती तत्काळ, नाही काळवेळ तया लागे. असं कारण त्यांचं संपूर्ण जीवनच कसं आहे म्हणजे मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी. संपूर्ण जीवन हे ज्ञानवन आहे आणि ज्ञानाला आधारित आहे. मग ते ज्ञान, आता ज्ञान ज्ञान म्हटलं समजा, परंतु ज्ञानाचे काही प्रकार पडतात. प्रत्येक व्यक्तीला ज्ञान असतोच, प्रत्येक व्यक्ती ज्ञानी आहे, पण त्यांच्या क्षेत्रामध्ये ज्ञानी आहे, ज्यांचं त्यांचं क्षेत्र वेगळं आहे. आता समजा जर शिक्षणाच्या बाबतीत बघायचं असलं तर जो सायन्स करतो विद्यार्थी, सायन्सचं ज्ञान त्याला प्राप्त होतं. जो कॉमर्स करतो त्याला कॉमर्सचं ज्ञान प्राप्त होतं. जो आर्ट्स करतो त्याला आर्ट्सचं ज्ञान प्राप्त होतं. जो इंजिनिअरिंग करतो त्याला इंजिनिअरिंगचं ज्ञान प्राप्त होतं. तसं प्रत्येकाला ज्ञान आहे, परंतु सर्वच जे ज्ञानी माणसं आहेत ते सुज्ञानी आहेत असं म्हणता येत
नाही. सुज्ञान जिथं आहे तिथंच संत आहेत, आणि संत जिथं आहेत तिथंच म्हणजे भगवंत आहे. म्हणून ज्ञानाची गंगा त्यांच्याकडे सतत सतत वाहत असते. आणि अशी ज्ञानाची गंगा प्रवाहित करणारे जीवन प्रवाहित केले. एवढंच नाही तर शरीरानं जरी उपस्थित नसले तरी त्यांच्या भावनेनं या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या विचारानं उपस्थित आहेत, त्यांच्या साहित्यानं उपस्थित आहेत. कारण त्यांचे एक एक शब्द हे अमर आहेत, एक एक शब्द हे अमर आहेत. अहो किती जरी या वैखरी वाणीतून कितीही वर्णन जर केलं तरी कमी आहे. कारण स्वतःची जे आई वडील आहेत, आई वडील आपल्याला जन्म देतात, पोसतात, मोठं करतात, परंतु ज्या वेळेला आपण कोणत्या तरी त्यांच्या सेवेमध्ये कम पडतो किंवा त्यांच्या मनासारखं ज्या वेळेला आपण कार्य करू शकत नाही त्यावेळेला लगेच आई रागावते, वडील रागावतात, बाकी सर्वजण रागावतात. परंतु अशी एक माऊली आहे ती म्हणजे गुरु माऊली आहे, संत माऊली आहे. आणि संत माऊली कधीच रागावत नाही. कारण जरी या साधकाचं म्हणा किंवा भाविकाचं म्हणा काही जरी चुकलं असेल तरी सुद्धा आता झालं ते झालं, पुन्हा अशी चूक करू नको. आणि तुझ्या जीवनाचं तूच जे काही शिल्पकार आहेस म्हणून तू योग्य रीतीने यापुढे राहा. असं जीवनामध्ये कधी कधी होत असतं. असं काही संदेश संत महात्मे जे देतात म्हणून त्यांना महात्मा म्हटलेलं आहे. त्यांच्या ठिकाणी सतत शांती नांदते. जसं संत एकनाथ महाराजाकडे शांती नांदत होती म्हणून एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणत होते. एका यवनानं एकाच दिवशी दिवसभर अंगावर थुंकावं आणि दिवसभर अंगावर थुंकल्यावर सुद्धा त्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी एक शब्द सुद्धा त्या यवनांना काहीही न म्हणता शेवटी तो यवनच संत त्या एकनाथ महाराजांना शरण येतो आणि म्हणतो की महाराज मी तुमच्या अंगावर दिवसभर थुंकलेला आहे, तुम्ही काहीच म्हटलेलं नाही. तर त्यावेळेला शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की बाबा तुझं कार्य तू केलंस, तुझ्या मनाला जे आलं ते तू केलंस, परंतु तुला शिव्या देण्याचं कारण काय? तुझ्यामुळं मला जे आज जेवढ्या वेळा तू थुंकलास ना तेवढ्या वेळा मला स्नान करण्याचा योग आला. असं जे शांती ब्रह्म आणि त्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजाप्रमाणेच आपले महाराज तुकाराम महाराजांच्या वैराग्याप्रमाणे आणि त्या आपल्या महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व संत कबीराप्रमाणे चमडी जाने कुत्ता जाने म्हणणारे संत कबीर, महर्षी वाल्मिकी प्रमाणे नारदाप्रमाणे सतत नामाचं चिंतन करणारे, व्यासाप्रमाणे तत्वज्ञान मांडणारे आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत हे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान प्रतिपादन करणारे बऱ्याच जणांना माहीत आहे. असा प्रसंग काही वेळेला बरेच आता महाराजांची एखाद्या महाराजांची तारीख घ्यावं म्हटलं तर पहिलाच महाराज विचारतात तुमच्या गावात किती लोक कीर्तनला हजर असतात म्हणून. परंतु महाराजांनी कधीच असं विचारलं नाही. एक प्रसंग असा की बरोबर 6 वाजता महाराज गावात यायचे आणि आल्याबरोबर बरोबर 6:45ला रुपाळी चालू झालीच पाहिजे. मग त्या वेळेला 6:45 वाजले, आम्ही भजन करायला रुपाळी चालू करू दिला नाही. मग महाराजांनी म्हणले का हो रुपाळी का चालू केली नाही? मग मी म्हणालो महाराज परगावचे अजून एकही भजनकरी आलेले नाहीत म्हणून त्यांनी येतील म्हणून वाट बघत आहोत. त्यांनी म्हटले तुमचा विनेकरी आहे का? नाही आहे. फक्त विनेकऱ्याला विना घेऊन उभा टाकायला सांगा, माझं कीर्तन चालू झालं म्हणून समजा, ते येतील तेव्हा येतील. एवढं जे काही वेळेचं बंधन करून परमार्थाचं प्रबोधन आणि परमार्थाचा जो उपदेश आहे ते जनसामान्य जीवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केले. आज खरं पाहता एकादशीचा योग आहे. मला सांगावंसं वाटतं
की आमच्या भागामध्ये होन्नाळी नावाचं गाव आहे आणि त्या होन्नाळीमध्ये 20 वर्ष एक रेडा होता आणि 20 वर्ष त्या रेड्यानं एकादशी केली. आता या मंडपामध्ये त्या गावची माणसं असतील. होन्नाळीच्या रेड्यानं 20 वर्ष एकादशी केली. त्या गावच्या संपूर्ण जनतेनं ते अनुभवलं, पाहिलं. एकादशी दिवशी रेडा कधीच अन्न ग्रहण केला नाही. आणि सतत ज्या ठिकाणी भजन आहे, प्रवचन आहे, कीर्तन आहे, हरिपाठ आहे, त्या जिथं हरिपाठ चालतो त्या संपूर्ण मंदिरामध्ये जाऊन तो रेडा बसायचा आणि हरिपाठ ऐकायचं, भजन ऐकायचं आणि एकादशी मात्र पाळायचं. एकादशीच्या दिवशी कोणीही जर त्याला भाकर जरी खायला दिलं तरी तो कधीच एकादशीच्या दिवशी भाकर खाल्ला नाही. सांगायचा उद्देश की अशा पवित्र ठिकाणी आपण एक बाबांचा संकल्प म्हणून कमीत कमी एकादशीचं तर आठवण आपल्याला असावं म्हणून त्या रेड्याचं या ठिकाणी मी सांगतोय. आणि दुसरं म्हणजे बाबांचं जे जीवन एवढं मोलाचं आणि विचार एवढे मोलाचे की म्हणायचे बाबांनो, तुम्ही जर एवढं मोठं जे कार्य या ठिकाणी होत आहे आणि होत असताना मग ते कुठलंही असो कार्य, देहूचा असो किंवा आळंदीमधला असो किंवा अचलबेटवरला असो किंवा स्वतःच्या आपापल्या गावातला असो, बाबा सांगायचे की ज्यांना शक्य होईल त्यांनी दान करावं. शक्य जेवढं आहे तेवढं आपल्या संसाराच्या अडचणीतून जेवढं शक्य आहे तेवढं दान करावं. आणि ज्यांना जी तनानं सेवा करायची आहे त्यांनी तनानं सेवा करावी. जर ज्यांना तनानेही सेवा करता येत नाही किंवा दान देऊनही सेवा करता येत नाही तर त्यांनी मनानं सेवा करावं म्हणायचे. मग आम्ही उगा प्रश्न विचारायचं, मनानं सेवा म्हणजे काय? मनानं म्हणजे जे बाबांनी जो संकल्प केलेला आहे, जो कार्य या ठिकाणी करत आहेत, तो कार्य सिद्धीला जावो एवढंच म्हणा. याला म्हणायचं मनाने केलेली सेवा. सिद्धीला जावो एवढंच म्हणा. आणि त्या तुमच्या जे काय हे मनाची इच्छा आहे ती पूर्ण करणारा भगवान आहे. आणि दुसरं म्हणजे बाबांनी विशेषतः प्रसादाला खूप महत्त्व दिले. बाबा म्हणायचे या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर, सगळे या, कुणीही या. आणि कोणत्याच प्रकारचं जे काही भेदभाव न ठेवता, वर्णभेद नाही, धर्मभेद नाही, तत्वभेद नाही, पंक्तीभेद नाही, दुसरं म्हणजे आखाडा भेद नाही. आणि काय बरेच ठिकाणी असं बघायला मिळतं की जे फळभेद सुद्धा आहेत. आमच्या बाबांनी फळभेद सुद्धा त्याला मानले नाहीत. आम्ही उगाच चर्चा करायचं, असं या फळामध्ये असं चालतं, त्या चालते म्हटलं, ज्यांचं त्यांचं आहे, आपल्याला काय करायचं आहे म्हणायचे. असं कुठलाच भेद मानला नाही. आणि विशेषतः करून म्हणायचे तुम्ही कोणत्याही फळाचे राहा, तुमचे जे काही माळ घालणारी गुरु कोणी असू देत, परंतु तुम्ही परमार्थ करा. देव शेवटी काय करायचं, प्रत्येकाला देवाचं नामाचं चिंतनच करायचंय ना. म्हणून तुम्ही कोणीही राहा, यारे लहान थोर. म्हणून आज अशा 500 गावामधून आज भाविक या ठिकाणी येतात. मग ते परिचित भाविक असो किंवा अपरिचित असो, त्यांच्या कार्याचा जो गुणगौरव आहे ते गुणगौरव ऐकल्यानंतर निश्चितच त्या भाविकाकडे अशी ओढ निर्माण होते. आणि त्यांच्या भक्तीचा जो सुगंध आहे तो भक्तीचा सुगंध कसा होता माहित आहे का? रामायणामध्ये एक सुंदर ओवी आहे. मलयाद्रीच्या ठाई चंदनाची पैझाडी पाही, तेने डोंगर सर्वही केला लवलाही चंदन. नाही आपण तेथे गेला, नाही उपडून आणला,
अंगवात वरोनी गेला तेने गिरी केला चंदन एका वनस्पतीचा बडिवार चंदन केला से डोंगर भकत से चौफेर सुवास थोरावरे ना असं वर्णन आहे. चंदनाप्रमाणे आपण ज्या चंदनाच्या ज्या सानिध्यामध्ये इतर झाडझुडूप असतील तर ते सुद्धा चंदनमय होतात. तसं आचलबेटवरती महाराज आहेत म्हटल्यानंतर आचलबेटचा परिसर जो आहे संपूर्ण परमार्थानं ओतप्रोत भरलेलं जे परिसर आहे असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. म्हणून महाराज म्हणायची या परमार्थाचं जे कार्य आहे ते कार्य करत राहा. बर ज्याला 7 दिवस येऊन कार्य करता येतं त्यांनी 7 दिवस येऊन करा. नाही जर ज्याला कार्यच काही जमत नाही त्यांनी श्रवण भक्ती करा. श्रवणही जमत नाही तर केवळ जेवणासाठी या प्रसादासाठी या. मग प्रसादाचं एवढं महात्म्य असताना तो प्रसाद आपण आपल्या पात्रामध्ये आपल्या ताटामध्ये जे घेतलेलं प्रसाद आहे तो प्रसाद एक कण सुद्धा वाया जाऊ देऊ नये ही दखल आपण घेतली पाहिजे. कारण बरेच काही गोष्टी सांगाव्या लागतात जे इतर कार्य आहे ते सांगावं लागत नाही परंतु जे चांगलं कार्य आहे ते मात्र सांगावं लागतं. परमार्थ करा म्हणून सांगावं लागतं. म्हणून मला सांगावं असं वाटतं परमार्थ करा म्हणून का सांगावं तर आपण जास्तीत जास्त या ठिकाणी जवळजवळ 80 ते 90% शेतकरी वर्ग आहोत. म्हणून प्रत्येकाला शेत आहे. त्या शेतामध्ये आपण कोणीही काटेरी झाडं जी काही बी पेरत नाही गवताचं बी कोणीही पेरत नाही. परंतु ज्या वेळेला मृगाचा पाऊस होतो त्यावेळेला आपल्या शेतामध्ये अनेक जे काही अकारण आणि विनाकारण आणि बिनउपयोगी असे असणारे वनस्पती आपोआप वाढले जातात. आणि त्यावेळेला त्या बिनउपयोगी ज्याचा उपयोगच होत नाही अशा वनस्पती ज्या आपल्या शेतामध्ये आहेत ते आपण काढून टाकलं पाहिजे. आणि काढून टाकल्यानंतर मग आपण काय करतो म्हणजे त्या ठिकाणी चांगल्या बीजाचं जे काही बीजारोपण करतो. तसं या परमार्थाचं बीजारोपण करण्यासाठी आपल्या अगोदर हे जे आपलं हृदय एक शेत आहे आणि या शेतामध्ये काम क्रोध लोभ मोह मत्सर द्वंद अहंकार असे अनेक जे काही विकार याच्यामध्ये आहेत आणि ते विकार बाजूला काढणे म्हणजे या क्षेत्राची मशागत करणे. म्हणून काही परमार्थातले जे सूक्ष्म गोष्टी आहेत ते सांगावे लागतातच आणि सांगितलंच पाहिजे. म्हणून आमच्या भागामध्ये कर्नाटक भागामध्ये अनेक मठ आहेत परंतु सध्या जाजवालांनी शाश्वत आणि निरंतर जे काही एका दिवसामधून 12 तास अखंडपणे अन्न संतर्पण चालणारं जे क्षेत्र म्हणजे हारकुड क्षेत्र म्हणून प्रख्याती आहे. सकाळी 10ला जर सुरुवात झाली पंक्तीची किंवा तिथल्या अन्नदानाची तर रात्री 10 ते 10:30 11 पर्यंत सतत 1 मिनिट सुद्धा बंद नसताना अन्न क्षेत्र त्या ठिकाणी चालत असतं असं एक क्षेत्र आहे. तिथल्या जे परमपूज्य आता सध्याचे महाराज चन्नवीर्य शिवाचार्य म्हणून आहेत त्यांच्या अगोदरचे शिवयोगी चन्नवीर शिवाचार्य म्हणून होते आणि त्यांच्या जीवनातला एक प्रसंग असा आहे. आता सध्याचे जे शिवाचार्य जे महाराज आहेत त्यांचे वडील असं घरामध्ये अन्न संतर्पण करत असताना तांदळामध्ये आलेले जे खडे आहेत ते असं काढून बाजूला ठेवलेले होते. जवळजवळ 67 वर्षाच्या अगोदरची ही जे प्रत्यक्ष घटना आहे. त्यांनी बाजूला खडे काढून ठेवलेले होते. तेवढ्यात
चन्नबसव शिवयोगी म्हणणारे जे अगोदरचे जे मुत्या म्हणतात ते शिवाचार्य महाराज तिथं आले. आल्यानंतर त्यांनी सहज विचारलं हे काय आहे. मग त्या महाराजांनी सांगितलं, त्या स्वामींनी सांगितलं हे काय आहेत म्हणजे त्या तांदळामध्ये वेचून काढलेले खडे आम्ही बाजूला टाकलेला आहे, ठेवलेला आहे. तेवढ्यामध्ये त्यांनी काय केलं, एक वाटी घेऊन या म्हणाले. आणि वाटी घेऊन आल्यानंतर ते जे खडे होते ना ते खडे त्या वाटीमध्ये घातले आणि एक ग्लास पाणी द्या म्हणाले. आणि ते पाणी त्या वाटीमध्ये घातले आणि त्या जे काही पाणी ते पिऊ लागले. खडे खाली राहिले आणि पाणी पिऊ लागले. मग त्या स्वामीजीने विचारलं, बाबा मग तुम्ही असं काय करता, त्या खड्यामध्ये आहे तरी काय. तर त्या महाराजांचं वाक्य बघा. मग ते शिवयोगी महाराज म्हणतात की तुम्ही ह्या तांदळातून खडे काढलेला आहे, मग ह्या तांदळाचा थोडा तरी अंश या खड्याला लागलेला असेल आणि मग म्हणून मी ते खड्यात जे काही खडे धुवून पितो आहे. म्हणजे अन्नाचं महत्व जे आहे त्या ठिकाणी पटवून देतात. मग एवढं अन्नाचं महत्व असताना आपण अनेक कार्यक्रम करतो. मग धार्मिक कार्यक्रम असो, सामाजिक कार्यक्रम असो, आपल्या घरातलं कार्यक्रम असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमामध्ये आपण जर आपल्या पात्राकडे बघितलं, जेवून उठल्यानंतर आपल्या पात्रवाळीकडे बघितलं तर आपलं अन्न जे काही आहे कुठं कुठं जातं किंवा किती वेस्ट होतं, किती त्या अन्नाचा दुरुपयोग होतो हे आपण जाणून घ्यावं व सांगायची गरज नाही. आणि म्हणून आमच्यासारख्या एका कानडी माणसाला, आमची भाषा कन्नड भाषा आणि या अशा आमच्यासारख्या भाषेचा सुद्धा महाराजांनी कधी तुम्ही काय कन्नड भाषेचे लोक तुम्ही अचलबेटला येऊ नका असं म्हटलेले नाहीत. तर असं असताना सुद्धा महाराजांनी खूप मोठं जे काही प्रेम आणि दिलेलं आहे. म्हणून या प्रेमाखातर आपण सर्वजण या ठिकाणी या संतांची मांदियाळी जमवलेलो आहोत. म्हणून या वैराग्यमूर्ती सद्गुरुनाथांच्या चरणी हे जे प्रवचनाचं पुष्प आहे मी या ठिकाणी समर्पित करून वेळ पूर्ण झालेली आहे. म्हणून समस्त संत मांदियाळीच्या, पांडुरंग परमात्म्याच्या आणि तसेच परमपूज्य गुरुवर्य पूज्यवंजी महाराजांच्या चरणी माझं हे वाक्पुष्प आहे या ठिकाणी मी समर्पित करतो. आश्रितः भजन्त्यन्यत्वा भूता दिमव्ययम्. प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला श्लोक अध्याय 9 यातील 13व्या क्रमांकाचा श्लोक असून या श्लोकाच्या द्वारे अखिलकोट ब्रह्मांड नायक असणारा श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला तत्वज्ञानाचं चिंतन सांगत असताना जो एखादा महात्मा आहे, संत आहे, गुरु आहे, जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्या श्रेष्ठ भक्ताचं चिंतन करणारा, नाम लक्षण सांगणारा हा श्लोक आहे. त्याचं आपल्याला चिंतन करायचंय. यावर्षी वैकुंठवासी, स्वानंद सुखनिवासी आदरणीय परमपूज्य वैकुंठवासी उज्ज्वलानंद बाबा अर्थात महाराजांच्या इच्छापूर्ती नामसप्ताहाचं आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत. या सप्ताहाला इच्छापूर्ती सप्ताह म्हणावं. आता मी वक्त्यांच्या मुखातून श्रवण केलं की बाबांची इच्छा होती आळंदी क्षेत्रामध्ये सप्ताह व्हावा. आळंदी क्षेत्रामध्ये सप्ताह झाला. जगद्गुरु तुकोबरायांच्या दरबारामध्ये देहुला सप्ताह झाला.
ज्ञानोबराय हे आहेत आई, तुकोबराय आहेत वडील. पण आई वडील ज्या एका तत्वामध्ये आहेत ते तत्व आहे हे क्षेत्र म्हणजे पंढरपूर. पण पंढरपूरला सप्ताह करण्याच्या अगोदर बाबा परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झाले. ती इच्छा अतृप्त राहिली. म्हणून तर जे कोणी पाठीमागं राहिलेले असतात, मग मुलगा असेल, मुलगी असेल किंवा भक्त परिवार असेल, त्या परिवाराने ती तृप्ती करायची असती. त्याला 16 संस्कारामध्ये शेवटचा संस्कार करत असताना त्याला शांती असं म्हणतात. जाऊ द्या, मला तो सर्व विस्तार करता येणार नाही. पण तुमच्या भागात कशी पद्धत आहे ती मला माहिती नाही. पण ज्यावेळेला आपण गोड जेवण करतो ना, करतात ना तुमच्याकडे गोड जेवण, त्या गोड जेवणाच्या आसपास एखाद्याने जर सांगितलं ना आणि जर शांती निघाली तर तो शेवटचा विधी करायचा असतो. त्याला वर्ष श्रद्धा म्हणतात. मी त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला बोलणार आहे की तीही शांती संपत नसती. मग केव्हा करायची असते तर त्याला पुन्हा एक स्वतंत्र 15 दिवसाचा पिरियड दिलेला असतो. त्याला आमच्या भागात पितर पंधरवडा म्हणतात. तुमच्याकडे आहे का? आहे. तसं त्या पितर पंधरवड्यामध्ये ती तृप्ती करायची असती. तसं बाबांची इच्छा पूर्ण केव्हा की जो साधक, जो भक्त या बाबांच्या वचनावरती विश्वास ठेवून संताचे पायी हा माझा विश्वास ठेवून आपलं जीवन उत्तुंग शिखरावरती नेऊन पोहोचत करेल, त्या दिवशी बाबा तृप्त झाले असं चिंतन आहे. मग आम्ही ऐकलं की तृप्त आत्म्याला तृप्त करण्याची गरज नसते. पण परमार्थाचं चिंतन असं आहे, अप्राप्ताची प्राप्ती नाहीये, प्राप्ताची प्राप्ती आहे. म्हणून कधी कधी म्हटलं जातं की तो असणारा आत्मा शांत हो असं चिंतन. जाऊ द्या. आणि या इच्छा तृप्ती सोहळ्यातील आजचा महत्वाचा दिवस म्हणजे या सप्ताहामध्ये एकादशी आहे. आजचा पर्वणीचा दिवस आहे. मला असं वाटतं पौष, बरोबर आहे ना, शुद्ध एकादशी. आणि या शेवटच्या सत्रातलं म्हणजे तिसरं प्रवचन माझ्या वाटेला बाबांचा जो भक्त परिवार आहे, या भक्त परिवाराच्या माध्यमातून आदरणीय हरिभक्तीपरायण हरी महाराज, सर्व भक्त परिवार, संजू महाराज असतील, सगळ्यांची नावं घेणं उचित आहे. पण आपली परंपरा अशी की भक्त परिवार आणि हरिगुरुजींच्या माध्यमातून हा सेवेचा योग प्राप्त झाला. मी बरोबर आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि खऱ्या अर्थाने आजचं चिंतन हे एक बाबांचं जीवनामध्ये जे एक उत्तुंग शिखरावरती पोहोचलेलं जे परमात्म्याचं चिंतन करत असताना जो अनुभव आहे आणि जो तुम्ही घेतला त्या अनुभवाचं चिंतन आपल्या समोर मांडायचंय. आज खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाचं चिंतन नसावं. आणि आणखी एक बोलू का, तुम्ही नेहमी बाबांच्या म्हणजे उज्ज्वलानंद महाराजांच्या सहवासातून इथपर्यंत पोहोचलात. त्याच्यानंतर जो जो बाबांच्या सहवासामध्ये इथपर्यंत पोहोचलेला आहे, आणखी एक बोलू का, जो अंतकरणाच्या गाभाऱ्यामध्ये राहून जो परमात्म्याच्या असणाऱ्या चरणावर समर्पित झालेला आहे, असे जे जे साधक आहेत ना, त्या साधकामध्ये तुम्ही सर्व साधक आहात. आणि नुसते साधक नाहीत तर एका संतांचं वाक्य तुम्हाला मी आता सांगेल. मी मागं ऐकलं की बाबांच्या बाबतीमध्ये बाबांचं वर्णन करत असताना एकच माऊलींची ओवी सांगेल की बाबांचं जीवन कसं होतं. तुम्हाला ती ओवी पाठ आहे, पण फक्त तुम्हाला ती ओवी बाबांच्या चरणाशी म्हणजे बाबांच्या नावाशी कशी जोडायची किंवा जोडली नसेल म्हणून एक वाक्यात तुम्हाला ते चिंतन मांडणार आहे. ऐका. आता मी ऐकलं की बाबांचं तत्वज्ञान होतं कसं, बाबांचं तत्वज्ञान व्यासांसारखं होतं. आता मी तसं ऐकलं. हो, बाबा होते कसे, तर बाबा ज्ञानोबारायांसारखे होते. हो, बाबांचं वैराग्य कसं होतं, तर बाबांचं वैराग्य तुकोबारायांसारखं होतं. उज्ज्वलानंद महाराजांचं जे अंतकरणाच्या माध्यमातून जगाला तत्वज्ञान देण्यासाठी त्यांच्याकडे जी वृत्ती होती, त्यांची वृत्ती कशी होती, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांसारखी शांत होती, असं मी आता ऐकत होतो. पण मी आणखी एक वाक्य सांगेल आणि ते वाक्य सांगत असताना तुम्ही अंतकरणाच्या बैठकीमध्ये जाऊन अगदी मन शांत करून लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. बाबांचं जीवन कसं होतं, ज्ञानोबारायांचं चिंतन करत असताना शांती ब्रह्मनाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की बाबा होते कसे, अर्थात ज्ञानोबाराय आहेत कसे, संत असतात कसे. तर ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये शांती ब्रह्मनाथ महाराजांनी एक ओवीचं चिंतन केलेलं आहे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका.
काय म्हटलं मी? नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. बस इथं तुम्ही अंडरलाईन करा. कुठं? निष्कलंक या शब्दाखाली. मग त्याच्या पुढे काही शिल्लक राहत नाही. तुम्ही तत्वज्ञानी मंडळी आहात. म्हणून बाबा होते कसे? तर निष्कलंक जीवन ज्यांचं असतं त्याला संत म्हणतात आणि त्यांना उज्ज्वलानंद बाबा असे म्हणतात. चला आणखी सांगू तुम्हाला, तुम्ही ज्ञानोबराय बघितले नाहीत, तुकोबराय बघितले नाहीत, शांतीब्रह्मनाथ महाराज बघितले नाहीत, हो माझ्या इथं माता बसलेल्या आहेत, तुम्ही संत मीराबाई बघितले नाही, तुम्ही जनाबाई बघितली नाही, तुम्ही मुक्ताई बघितली नाही. पण संत जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, सोयराबाई होत्या कशा? ज्ञानोबराय कसे होते? तुकोबराय कसे होते? संत कसे होते सांगू तुम्हाला. तुम्ही बघितले नाहीत, आपण अनुभवले नाहीत, पण माझ्या उज्ज्वलानंद बाबासारखे होते, तुम्ही त्यांना बघितलेले आहेत. असे संत असतात, अशा संतांचं जीवन असतं. मग त्या संतांना म्हणतात काय सांगू तुम्हाला. त्या संतांना इथं जो उच्चारलेला शब्द आहे ना ज्ञानोबरायांनी भक्ताच्या बाबतीमध्ये, भक्तांची खूप लक्षणं सांगितलीत. आणखी एक वाक्य बोलू का? मी आता सध्या बऱ्याच वेळेला काही गोष्टी अनुभवतो आणि अनुभवल्यानंतर सांगाव्यात. अनुभवाच्या अगोदर काही गोष्टी सांगू नयेत. आम्ही गुरु गुरु म्हणतो, पण गुरु कसा असावा? कारण आपल्या भागात पद्धत आहे. तसं तर वारकरी संप्रदायाचं चिंतन आहे, गुरु केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सद्गती प्राप्त होत नाहीये. कोण करावा हा विषय ज्याच्या त्याचा आहे, पण गुरु कसा असावा हेही शास्त्राचं चिंतन आहे. पण गुरुच्या बाबतीमध्ये बोलत असताना गुरु कसा असतो असं जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही गाथा आणि तुम्ही ज्ञानेश्वरी आणि त्याच्या पुढे जाऊन जो नाथबाबांचा एकनाथी भागवत आहे ना, एकनाथी भागवत काढा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षण सापडेल की गुरु त्याला म्हणतात जो श्रोती आहे, जो ब्रह्मनिष्ठ आहे, जो कृपाळू आहे. हे तर सर्व शास्त्रामध्ये चिंतन केलेलं आहे. पण इथं सांगत असताना प्रत्यक्ष स्वयं श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, नाथबाबा त्याचं चिंतन करतात. गुरु कसा असावा? तर गुरु असा असावा, गुरु त्याला म्हणतात की गुरु अतिशय शांत आणि प्रिय असा जो असतो त्याला गुरु म्हणतात. 19व्या अध्यायामध्ये एकनाथी भागवतामध्ये चिंतन केलंय आणि स्वय श्रीकृष्ण सांगत असं म्हटलेलं आहे. असं जीवन कोणाचं होतं? अति शांत, अतिशय निवांत आणि आपल्या शिस्तबद्ध जीवनाची जीवन जगत असण्याची जी प्रणाली असते ती प्रणाली फक्त अतिशांत आणि प्रिय ही उज्ज्वलानंद बाबांची होते. म्हणून ते सगळं चिंतन, सगळी लक्षणं या संतांनी भक्तांच्या माध्यमातून जिथं जिथं लावल्यानंतर प्रत्यक्ष महाराजांचं जीवन आपल्या समोर येतं. असं महाराजांचं जीवन आहे आणि त्या महाराजांच्या इच्छापूर्ती नामसप्ताच्या माध्यमातून आपण आज सगळेजण एकत्र आहोत आणि ते भाग्य मलाही सेवेचं प्राप्त झालेलं आहे. या श्लोकाचं चिंतन करत असताना मी आणखी एक भावना व्यक्त करतो आणि श्लोकाचं चिंतन करतो. पंढरपूर हे क्षेत्र आहे. पंढरपूरच्या बाबतीमध्ये, क्षेत्राच्या बाबतीमध्ये बोलत असताना खूप क्षेत्राचा महिमा गायलेला आहे. महिमा कशाचा महिमा सांगू तुम्हाला. महिमेचं वर्णन करत असताना संत महात्म्यांनी अगदी नासक्या आणि तुष्या वस्तूचा सुद्धा महिमा गायलेला आहे. म्हणजे या विश्वामध्ये असं चिंतन केलेलं आहे की गुणदोषातीत, म्हणजे गुण आणि द्वेष रहित असं कुठलंच तत्व नाहीये की त्याच्या ठिकाणी गुण आहे आणि त्याच्या ठिकाणी दोषही आहे. गुण आणि दोष म्हणजे नसणारी एकही तत्व नाही, एकही वस्तू नाहीये. तुम्ही म्हणाला महाराज मग तो जो असणारा आहे ना, मग त्याच्या संबंधाने तुमचं काय मत आहे? त्याच्या संबंधाने मला ते आज चिंतन मांडायचं नाही, पण मला प्रवेश करण्यासाठी मी उपक्रमाचं चिंतन करतोय. आणि मग गुण आणि द्वेषाच्या व्यतिरिक्त एकही वस्तू या विश्वाच्या पाठीवरती नाहीये. मग त्या विश्वाचं चिंतन करत असताना या विश्वामध्ये मग नेमकं कसं चिंतन करायचं? मग त्या विश्वातल्या असणाऱ्या वस्तूचं चिंतन करत असताना संतांचा भाव असा आहे की ज्या वेळेला साधक चिंतन करतो आणि तो साधक त्या साधकाच्या अवस्थेला प्राप्त होतो, तो अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर तो दोषातून म्हणजेच तो गुणापर्यंत येऊन पोहोचलेला असतो. म्हणून त्याच्या अवस्थेमध्ये काय होतो? बदल होतो. पिकले या सेंद कडूपण गेले. मग त्याला कडू म्हणायचं का गोड म्हणायचं? काय मत आहे तुमचं? दोन पद्धतीने आपण चिंतन करतो. एक त्याला कडू तरी म्हणावं लागेल, नसेल तर एक त्याला गोड तरी म्हणावं लागेल. नसेल तर एखादा मनुष्य गुणवान तरी आहे, नसेल तर गुणहीन तरी आहे. पण अशी एकही वस्तू नाही, त्याला गुणही आहे त्याला
द्वेष हे आहे म्हणजे गुणद्वेषातीत ज्याचं जीवन असतं त्या जीवनाचं चिंतन करत असताना आपल्याला असं चिंतन करायचंय, मग आज आम्ही चांगले आहोत का आम्ही वाईट आहोत, आम्ही सुखी आहोत का आम्ही दुःखी आहोत, आम्हाला दुःख हवंय का आम्हाला सुख हवंय, नेमकं काय चिंतन करायचे, काय असतं या जगामध्ये, कोणाला काय म्हणावं, एकाला आई म्हणावं, एकाला वडील म्हणावं, एकाला चांगलं म्हणावं, एकाला वाईट म्हणावं, नेमकं कोणाला काय म्हणायचंय त्याचं चिंतन आहे. एखादा जर चांगला असेल तर सहजच दुसरा काय आहे, वाईट आहे. एखाद्याला चांगलं म्हटल्यानंतर सहजच दुसऱ्याची निंदा होती की नाही, तो वाईट होतो. मग चांगलं म्हणायचं का नाही, वाईट म्हणायचं का नाही, नेमकं काय चिंतन करायचं. इथं तर परमात्म्याच्या संबंधातून या दोघांचा जो संवाद आहे ना अतिशय गोड आहे. जाऊ द्या, तर मला विस्तार नाही, एवढा विस्तार करण्यासाठी वेळ नाहीये म्हणून विस्तार करत नाही. त्याच्यामुळे एक एक वाक्य मी असं उडत उडत सांगितल्यामुळं पूर्ण त्याचा भाव तुमच्या लक्षात येणार नाही. पण तुम्ही तज्ज्ञ मंडळी आहात, तुम्ही तो भाव लक्षात आणावा असं माझं चिंतन आहे. ज्यावेळेला या परमात्म्याचं चिंतन करत असताना, तत्वज्ञानाचं चिंतन करत असताना अर्जुनाला ज्यावेळेस परमात्म्याने सांगितलं, मी तुला सगळं सविस्तर सांगतो पण ऐक, इदं ते गुह्यतमं प्रवेक्ष्याम्यनुष्यवे ज्ञानं विज्ञान सहितं यज्ञाचा मोक्षशे शुभात. इथं तत्वज्ञानाचं चिंतन करत असताना असं सांगितलंय, राजविद्या राजगुह्य योगो नाम, असं 9व्या अध्यायातलं चिंतन आहे, शेवटचं चिंतन. या दोघांचा संवाद सांगत असताना मग त्यावेळेला अनेक प्रश्न आणि अनेक उत्तर सांगत असताना अर्जुनाने प्रश्न केला, परमात्मा उत्तर देतो, सांगतो, अरे तुला हे जे गुह्य आहे ना जगाच्या पाठीवर, हे गुह्य कोणीच आतापर्यंत कोणाला सांगितलं नाही. मी तुला ते तत्वज्ञान सांगतो आणि हे कुठून कसं आलं त्याचा विस्तार सांगितला. मूळ कोण पुरुष आहे या परमात्म्याचं चिंतन करणारा, कोण भक्त आहे, कोण वैष्णव आहे. इथं वैष्णवाचं चिंतन करत असताना नाथ महाराजांनी गोड शब्दात चिंतन केलंय. शिरोमणी वैष्णव असं म्हणतात. कोण? शिरोमणी वैष्णव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव म्हटले. म्हणजे तो परमात्मा प्रथम पुरुष वैष्णव आहे, भक्त आहे, साधक आहे, महात्मा आहे. मला इथं चिंतन करायचे, महात्मा या शब्दाचं चिंतन करायचे. कोण महात्मा आहे? हो, हा भगवान शंकर परमात्मा महात्मा आहे, तो वैष्णव आहे. याच्या अगोदर दुसरे कुठलेही वैष्णव नव्हते, तो वैष्णव होता. आणि तिथपर्यंत येणारी जी परंपरा आहे भक्तीची, ज्ञानाची, तत्वज्ञानाची, ती एक गुरु आणि एक शिष्य. आता त्याच्या पुढे मला चिंतन करायचे. मला वाटतं तो अभंग सगळ्यांना पाठ आहे. कुठून? तिथून पुढचा, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. पण हा जो मच्छिंद्रनाथ आहे ना, कुठं येणे तत्वज्ञान कोणाच्या संबंधाने श्रवण केलं? ज्यावेळी हा मगरीच्या पोटामध्ये होता तिथून त्याने तत्वज्ञान श्रवण केलं. ते तत्वज्ञान पुढे सांगत असताना मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिणी प्रते. म्हणजे गहिनीनाथांना, गोरक्षनाथांनी जिथं त्र्यंबकेश्वरवरती तत्वज्ञान सांगितलं. आता कुणी कुठं कुठं वेगळं सांगतो, तो माझा भाग नाहीये. पण मला परंपरा सांगत असताना असं सांगायचंय, ते तत्वज्ञान जसं ज्ञानोबरापर्यंत येऊन पोहोचलं, पण ज्ञानोबराच्या नंतर एक गुरु आणि एक शिष्य, महात्म्यामध्ये बदल कसा झाला, गुण आणि द्वेषाचं चिंतन करत असताना मला ते चिंतन मांडायचंय. पुढं कसा बदल झाला, तिथून पुढे सगळा बदल झाला. एवढा बदल झाला की जे ज्ञान लोपलं होतं, लोपले ज्ञान जगी, जे ज्ञान लोपलं होतं ते ज्ञान नसल तर पूर्वी महाराज आपल्या या हिंदुस्थानातलं तत्वज्ञान, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी बोलणार आहे, ह्या हिंदुस्थानातलं तत्वज्ञान जगाच्या पाठीवर, जगाच्या उद्धारासाठी कुणी जर खुलं केलं असेल तर त्याला माऊली म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात. नसल तर ते पूर्वी कुठल्या तरी एक विशिष्ट प्रकारच्या जाती आणि जमातीच्या मध्ये ते थांबलं होतं. विशिष्ट प्रकारच्या मानवाच्या माध्यमातून त्यांनीच काही कार्यक्रम करावेत असं चिंतन केलं जात होतं. मी सगळ्याच गोष्टी आता बोलणार नाही, पण एखादी गोष्ट दुसरी गोष्ट दाबून बोलणार आहे. म्हणजे काही मंडळी तत्वज्ञानी आहेत ना, त्यांच्यासाठी थोडं तर काहीतरी एखादं वाक्य असावं की हा छोटा मुलगा माणूस पण एवढं कसा तू बोलून गेला. हा मी बोलेल आणि ज्ञानोबरायांचा आधार देईल. पूर्वी असं चिंतन होतं की संस्कृतलं जे ज्ञान आहे ना त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारच्या असणाऱ्या मानवाची निर्मिती केली होती. असं नाही की त्यांनीच त्या तत्वज्ञानाचं चिंतन करावं असंही भाष्य होतं. पण ज्ञानोबरायांनी सगळ्या जाती जमातीच्या आणि सगळ्या महाराज कुठल्याही पंथाच्या माध्यमातून कुठलंच काही ठेवलं नाही. सगळं जिकडं तिकडं महाराज मोडून टाकलं. आणि ज्ञानोबरायांनी काय केलं, जे संस्कृतातलं ज्ञान होतं, संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी पुढाय का केलीशी मराठी गीता देवी. ही असणार मराठी तत्वज्ञान संस्कृतातलं ज्ञानोबरायांनी आणलं. ज्ञानोबरायांच्या नंतर हो ज्ञानोबरायांनी काय केलं, प्रगट गुह्य बोले.
हे सगळं प्रगट केलं आणि ते तत्वज्ञान या जगाचा उद्धार करण्यासाठी, हो महाराज, हे समाजाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानोबारायांनी हे तत्वज्ञान गंगेच्या प्रवाहासारखं महाराज ते प्रवाहित केलं हो. आणि हे तत्वज्ञान सर्व समाजाला प्राप्त झालं आणि या ज्ञानाच्या, भक्तीच्या, प्रेमाच्या माध्यमातूनच महात्मा या असणाऱ्या पदापर्यंत त्याला पोहोचता येतं. नसेल तर जो असणारा द्वेषी आहे, जो महाराज गुणातीत आहे, जो अमंगळ आहे, जो अपवित्र आहे, तो पवित्र कधीच होऊ शकत नाही. जो अज्ञानी आहे, जो अवगुणी आहे, तो कधीच गुणी होऊ शकत नाही. म्हणून तो गुणी होण्यासाठी त्याला तत्वज्ञान लागतं, त्याला भक्ती लागती, त्याला वैराग्य लागतं, त्याला प्रेम लागतं. आणखी एक बोलू का, त्यांनी साधना केली पाहिजे आणि साधना केल्याशिवाय त्याला महात्म्या या अवस्थेपर्यंत जाता येत नाही. मला चिंतन करायचंय की मग महात्मा कसा असतो, महात्मा कोणाला म्हणावं, महात्म्याची काय लक्षणं आहेत ना, भक्ताची काय लक्षणं आहेत. भक्ताची महात्म्याची लक्षणं सांगत असताना अनेक लक्षणं अनेक शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. पण महाराज ज्यावेळेला नेमका महात्म्याचं अवच्छेदक लक्षण जर आपण बघायचं असेल तर महात्मा कोणाला म्हटलेलं आहे, त्या महात्म्याचं चिंतन अतिशय गोड तत्वज्ञान या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. गीता हे शास्त्र आहे, अनेक शास्त्र आहेत, पण गीता हे काय आहे, शास्त्र आहे. अर्जुन ऐक, जो गुणाचा स्वीकार करतो, ऐका बरं का, काय म्हटलं मी, जो गुणाचा स्वीकार करतो, अरे चांगल्याला तर कोणीही जवळ करेल, काय म्हटलं मी, चांगला तर कोणीही जवळ करेल, पण जो द्वेषी आहे, जो निंदक आहे, जो अवगुणी आहे, जो नेहमी दुसऱ्याची निंदाच करतो, त्याला देखील जवळ केलं पाहिजे, त्याला महात्मा म्हणा. चांगल्याला कोणी चहा पाजतं, येड्याला कोण चहा पाजतं का? मग मी ऐकलं आणि खरंच पर्वणी महाराज, ही पर्वणी. आणि एक सांगू का तुम्हाला, एवढा मंडप पुन्हा सप्तासाठी देणं ही तुमची आमची किमया नाहीये, हा बाबांचा आशीर्वाद आहे. एवढं मोठं अन्नदान चालतंय तुमचं. मी ऐकलं मगा की खूप पंक्ती छान आहेत, खूप आनंदाने बाबांचा महाराज खास अन्नदानासाठी 8 तास होता. मी आजच बघतोय असं नाहीये. मी माझ्या ह्या 25 वर्षाच्या अनुभवामध्ये मी ज्या वेळेला तिकडे आलो ना, तर अगदी माळावर महाराज हो, लोक काही दर्शनाला वर येत नव्हते, पण माळाच्या पायथ्याशी जेवण असलं की पंगतीतच करायची, रिक्षा घ्यायची की निघाले तुरुरीला निघाले. वरी माळा येत नव्हते, पण लहाब बरकत जेवायला यायचे. मला तो अनुभव सांगायचा नाही, मला हा अनुभव सांगायचा आहे की त्याला महात्मा म्हणा. की बाबाकडे गुणवंत येत होता, पण ज्याला काही कळत नव्हतं तो सुद्धा येत होता. याचा अर्थ यांची कृपा त्यांच्यावरती आहे, म्हणून त्याच्या माध्यमातून तो इकडे ओढला जात होता. म्हणून महाराज महात्मा त्याला म्हणतात की गुणद्वेषासहित त्या व्यक्तीचा स्वीकार करावा. आणखी एक बोलू का, देव त्याला म्हणा की जो गुणी आहे तो गुणीलाच देव स्वीकार करतो, पण संत त्याला म्हणा की द्वेषासहित आणि गुणासहित ज्याचा स्वीकार करतो त्याला संत म्हणायचं, त्याला उज्ज्वलानंद बाबा म्हणायचं. चांगल्या माणसाला कुणी जवळ करतंय. आणखी एक बोलू का, जे मी अतिशय कडवड बोलतो याचा अर्थ दृष्टांत आपल्यातला सांगतो. जी बिचारी माऊली नांदती ना, अरे ती नांदतीच, पण जी नांदत नाही तिला नांदवा, म्हणजे तुम्हाला उच्चतम अवस्थेपर्यंत जाता येईल. अरे जे भक्ती करतात ते करतातच हो, पण जे भक्ती करत नाहीत त्यांना भक्तीच्या नादाला लावा, आणि त्या भक्तीच्या नादाला लागल्यानंतर ते परमात्म्याच्या चरणाजवळ जातील. पण आम्ही असे गुणी आहोत की जे भक्ती करतात, लागला निघाला पंढरपूरला आणि गेला आणि माळच घालून आला. हरिगुरुजींनी सगळ्याला एकत्र केलं, सप्ताह केला, आला सप्त्याला जाऊन माळ घालून. असे म्हणणारे आहेत, पण जे करतात त्यांना प्रोत्साहन देणारे नाहीयेत. मला महात्म्य या शब्दाचं चिंतन मांडायचं होतं. मी पुढचं अधिक चिंतन मांडणार नाहीच, एवढ्यावरच चिंतन करणार आहे. कारण बरीचशी मंडळी आहेत, सांगतो ऐका. मला सगळ्यांची नावं घेणे शक्य नाही, पण एक एक असणारे हिरे, एक एक रत्न परंपरेतल्या या मंडपामध्ये आहेत. आदरणीय महेश महाराजांची भेट झाली. मग संजू महाराज माझ्या जवळून गेले, तुम्ही बी माझ्या जवळून गेलात, पण मी असं तोंड बांधून बसलो होतो की कुणालाच ओळखू आलो नाही. पण तुमच्यात असे काही हिरे आहेत, काय रत्न आहेत की बरोबर त्यांनी किसन महाराजांनी खोबऱ्याने असं काय हेरलं मला, आणि इथं कसं काय बसत म्हणलं, बसू दे की आता तरी ऐकू दे की. माझं चिंतन मी मांडत होतो की आपण अतिशय दर्दी आणि सगळ्या परमात्म्याचं चिंतन करत असताना, तत्वज्ञानाचं चिंतन करत असताना वरिष्ठ मंडळी आहात. आणि आपण जे आलोत ना, आज आपण तत्वज्ञान ऐकण्यासाठी आलेलो आहोत, मान्य भक्तीसाठी आलेलो आहोत. पण मलाही आज तत्वज्ञानाचं चिंतन न करता माझं असं वैयक्तिक आजचं मत आहे की आजचं जे चिंतन आहे ना, आज मधुर भाषेतलं, अर्थात
अंतःकरणापर्यंत त्या शब्दांनी ठाव घेतला पाहिजे असं चिंतन महाराजांचं असायचं. मी ज्या ज्या वेळेला माळावरती आलो किंवा महाराजांनी ज्या ज्या वेळेला तुमच्या परिसरामध्ये मला संधी दिली ना, त्या वेळेला नाही तर ज्या ज्या वेळेला महाराजही माझ्याकडे आले, महाराजांची मी कीर्तन ऐकली, श्रवण केली ना, त्या वेळेला एक एक शब्द असा असायचा बाबांचा की तो अंतःकरणाला मिळाल्याशिवाय तो शब्द कधी परत जातच नव्हता. एक बोलू का, महात्मा त्यालाच म्हणतात की जो अंतःकरणापर्यंत शब्द आपला पोस्ट करतो. एवढंच नाही की ज्या साधकाचं जीवन ज्यांच्या शब्दातून बदललं जातं त्याला महात्मा संत म्हणतात. काय म्हटलं मी, का नाही कळलं तुम्हाला? ज्यांचं जीवन ज्यांच्या शब्दातून बदलतं. नसेल तर मला आम्ही कितीतरी रोज कीर्तन प्रवचन करतो, हो, पण कधीच ते कीर्तन प्रवचन केल्यानंतर लोक बदलत नाहीत. पण ज्या अर्थी आपला बदल झालाय, ज्यांच्या शब्दातून झालाय ना, याचा अर्थ ते संत आहेत, ते महात्मे आहेत, ते गुरु आहेत. सगळी लक्षणं महाराजांच्या वरती लावता येतात. याचा अर्थ की त्यांच्या शब्दातून ज्यांचा बदल होतो त्यालाच महात्मा म्हणतात, त्यालाच संत म्हणतात. ऐका, मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? कारण तुका म्हणे आयशा साधनी जोर आहे. इथं अंडरलाईन करा. कुठं? साधनी जो. आपण जर साधनात नाही राहिले ना तर आपल्याला ज्ञान नाही, भक्ती नाही, आशीर्वाद नाही, काहीच मिळणार नाही, आनंद तर नाहीच नाही. इथं अंडरलाईन करा की जे जे महाराजांच्या शब्दावरती, वचनावरती विश्वास ठेवून परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी आपण आज इथं आलोत. पण एक सांगू तुम्हाला, इथं आलोत याचा अर्थ आपण आपल्या घरी आहोत. आज आपण कीर्तन संपल्यानंतर, याचा अर्थ सप्ताह संपल्यानंतर घरी जाणार आहेत. मग घरी गेल्यानंतर इथं जसं वागलो तसंच घरी वागलं पाहिजे. नाही तर घरचं जीवन वेगळं, इथलं जीवन वेगळं असं नाही, वागलं पाहिजे. याचा अर्थ काय? इथं जसं साधनेमध्ये आहोत ना तसं घरी गेल्यानंतर सुद्धा साधनेमध्येच राहिलं तरच तोची ज्ञान लाहे गुरु कृपा, तरच ज्ञान मिळेल. नसेल तर ज्ञान मिळणार नाही. ज्ञानाचं चिंतन अतिशय गोड आहे. ज्ञानाचं चिंतन सांगत असताना इथं चिंतन केलं आणि दोघांचा संवाद आहे. दोघांचा म्हणजे कोणाचा? ज्यावेळेला कृष्ण परमात्मा पांडवाच्या सोबत होता आणि पांडवाच्या सोबत असताना भीमाने विचारलं, अरे देवा, तुला काय कळतं का नाही? कधी बी तुम्हाला बोलत असताना असं बोलतो की नाही नाही भीमा, चल तू काय कर, युद्धामध्ये अतिशय सतर्क राहा आणि युद्ध कर. अरे देवा, जाऊ दे, युद्ध काय असतं, माझ्याकडे बघ, तुझ्यापेक्षा मी दुप्पट दिसतो का नाही? लय संवाद छान आहे. ऐका, तुमचा संवाद सांगतो मी तुम्हाला. त्या दोघांचा संवाद सांगतो, भीमाचा आणि कृष्ण परमात्म्याचा. तो भीमदादा म्हणतो, अरे कन्हैया, कृष्णा बघ ना, तुझ्यापेक्षा मी दुप्पट दिसतोय. त्यांनी सांगितलं, अरे नाही, दिसतो याचा अर्थ युद्ध करण्यासाठी तू सज्ज, सगळं खरंय, पण सांगू तुला, हे काय सामान्याचं भांडण नाही. लहानपणी जसं तुझं आणि त्या असणाऱ्या दुर्योधनाचं भांडण झालं आणि मग तुला त्याला विष घातलं, त्याच्यानंतर त्याच्यासोबत तो आला, काय जे आहे याच्या संबंधाने तुझं ती भांडण नाहीये, युद्ध नाहीये. सांगू हे असणारं युद्ध आणि भांडण कसं आहे सांगू तुला? सांगतो, ऐक. म्हणे एवढं सर्वसामान्य जे तुझे युद्ध आहे ना, हे के भांडण आहे ना आपलं चालले ना, अरे या भांडणला अतिशय अतिशय काहीच सांगता येत नाही. पण याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारं जे भांडण आहे ना, युद्ध आहे ना, ते तुला सांगतो. हो, ते असणारं तत्वज्ञान सांगत असताना त्यांनी सांगितलं की परी येत असो आयशे, राम रावण झुंजले कैसे, राम रावण जैसे मिळले समरी, असं म्हटलेले. हो, जसं राम आणि रावणाचं युद्ध झालं ना, त्या राम रावणाच्या युद्धापेक्षा तुझं जे युद्ध आहे ना, सांगू, अरे त्यांचं युद्ध हे त्यांच्यासारखंच, कुठलीच उपमा त्यांना देता येत नाही त्या युद्धाला. राम रावण इव म्हटलंय म्हणजे त्यांच्यासारखं त्यांचंच युद्ध. आणि हा भीम म्हणतो, मग तसं आपलं युद्ध आहे का? अरे नाही नाही, तुझं युद्ध आहे ना, त्याच्यामध्ये लहान लेकरं खेळता खेळता, गोट्या खेळता खेळता जसं भांडण करतात ना, माझी गुटी तिकडे गेली तुझी गुटी आली, हो तुझं तसं भांडण आहे, त्यांच्या असणाऱ्या युद्धासारखं तुझं युद्ध नाही. तसं हे तत्वज्ञान, या तत्वज्ञानाला उपमा देत असताना, या तत्वज्ञानाचं चिंतन करत असताना कोणासारखी उपमा द्यावी सांगितलं. या तत्वज्ञानाच्या संबंधाने जो असणारा आनंद आहे, जो मिळणारं सुख आहे ना, त्याला सुद्धा काही उपमा देता येत नाही. म्हणून या युद्धाला तर, या तत्वज्ञानाला तर कुठलीच असणारी उपमा देता येत नाही. म्हणून पुढं या तत्वज्ञानापासून, ब्रह्मज्ञानापासून, पुढं ऐका, अप्रोक्ष ज्ञानापासून, दृढ अप्रोक्ष ज्ञानापासून ज्या स्थितीमध्ये, ज्या साधनेमध्ये आरूढ झाल्यानंतर जो महात्मा स्थिर होतो आणि स्थिर झाल्यानंतर जो अनुभव येतो, त्या अनुभवाला सुख म्हणत नाहीत तर त्या अनुभवाला आनंद म्हणतात. आणि तो आनंद
मिळतो कोणापासून? तर जे उपद्रव करतात ना त्यांच्यापासून मिळत नाही. मग असे जे महात्मे असतात ना, जे संत असतात ना, जे गुरु असतात ना, जे तत्वज्ञानी असतात ना, त्यांच्यापासूनच आनंद मिळत असतो. आणि तो आनंद आहे ना, त्या आनंदाला जगाच्या पाठीवर हरिगुरुजी जोडा नाही, जोडा नाही. तुकोबारायांचं गोड चिंतन आहे. तुकोबाराय त्याचं चिंतन करतात. नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा आमुची आचाडा, तुका म्हणे बिडा भक्तीची या. मग जगाच्या पाठीवर आनंदाला जोडा नाही, सुखाला जोडा आहे. किंवा सुखाला सापेक्ष शब्द आहे. सुख म्हटलं की दुःख आलं, बरोबर आहे. चांगलं म्हटलं की वाईट आलं, खरं म्हटलं की खोटं आलं. पण आनंद म्हटलं की सांगा की, बोला की, नाही, आनंदाला जोडीदार नाही हो. तसे जे महात्मे असतात, महात्म्याचं तत्वज्ञान, महात्म्याचा देणारा आशीर्वाद, ते महात्मे कसे असतात? तर जगाच्या पाठीवर महात्मे आईवडिलासारखी असतात. आईवडील कसे असतात? तर महात्म्यासारखी असतात. महात्मा कसा असतो? संतासारखा असतो. संत कसे असतात? संतांचं असणारं नेमकं अवच्छेद लक्षण नाही सांगता येतो, पण ते कसे असतात? संत असतात. मग संतांना अनेक उपमा दिल्यात. मग तुम्ही प्रवचनामध्ये ती असणारी ओवी ऐकली हो. आणि मग ती कसं असतात? परिसासारखी असतात हो. मग ते चंदनासारखी असतात. जाऊ द्या, मला चिंतन डबल मांडायचं नाहीये. आणि एक संप्रदायामध्ये नियम आहे, नसेल तर मी ठरवलं होतं आज गोड चिंतन करत असताना भक्ताचंही चिंतन करायचं आणि श्लोक घ्यायचा. किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किम प्रोक्त मदिदैवम किम उच्यते. कर्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, हे सगळं चिंतन करायचं होतं. पण परंपरा अशी आहे की पूर्वी ज्यांनी, ज्या महात्म्यांनी, ज्या असणाऱ्या साधकांनी, ज्या महाराजांनी श्लोक घेतला असतो त्या श्लोकावरती पुढे चिंतन करायचं असतं. हा संप्रदायातला नियम आहे. जसं पहिल्या दिवशी नामाचं चिंतन करावं, सगुण निर्गुणाचं चिंतन करावं, शेवटच्या दिवशी जसं मागणीचं चिंतन करावं, शेवटी काला करावा ना, तसं प्रवचनातली ही पद्धत आहे. नाही तर मला येतंय ते सांगायचं नाही, जे शास्त्रात आहे ते चिंतन करावं लागतं. जाऊ द्या, आपलं चिंतन आहे. महात्मा नसतो माम पार्थ, त्याला महात्मा म्हणा, त्याला भक्त म्हणा. भक्ताची अनेक लक्षणे ऐका. भक्ताची लक्षणं सांगत असताना पुढं 9व्या अध्यायाच्या माध्यमातून पुढे ज्यावेळेस 12व्या अध्यायापर्यंत आपण जातो ना, तिथं अनेक लक्षणांचं चिंतन केलेलं आहे. त्याला भक्त म्हणा, कुणाला भक्त म्हणा, त्याला साधक म्हणा, त्याला महात्मा म्हणा, कुणाला म्हणा. ऐका. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यौमद भक्त समे प्रियहा. एवढंच नाही, समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विरजितः. स्तुल्य निंदा, हे सगळं जे असणारे 30 लक्षणं आहेत ना, ती 30 लक्षणं उज्ज्वलानंद बाबांच्या असणाऱ्या जीवनावरती अतिशय फिट बसतात. नवे नवे हो. तुम्हाला संत कोणाला म्हणावं? अनपेक्ष सुचिर दक्ष महात्मा कोणाला म्हणावं? की ज्यांची जीवनामध्ये कसलीच असणारी इच्छा नाहीये, सोडूनच द्या, निरपेक्ष जीवन. नाथ महाराजांनी चिंतन केलंय, त्याला संत म्हणा, त्याला महात्मा म्हणा. निरपेक्ष मुनिरम शांतम निर्वैर समदर्शनम. काय म्हटलं मी? निरपेक्ष मुनिरम शांतम निर्वैर समदर्शनम. असं चिंतन आहे की निरपेक्ष मुनी शांतम, ज्यांचं जीवन असं शांत आहे, असं शांत आहे. किंवा महाराज एक बोलू का, शांत जीवनाचं चिंतन सांगू का तुम्हाला? ऐका. शांत जीवनाचं एकच वाक्य सांगतो. अहो, शांत जीवन तुम्हाला नका का भेटना? एखादा महात्मा तुम्हाला नाही भेटला, नका का भेटना? पण त्या महात्म्यांचा जरी वारा आपल्या अंगाला लागला, कळते ना तुम्हाला? जो भक्त एकादशी करतो आणि एकादशी केल्यानंतर वैकुंठाला जातो आणि वैकुंठाला जात असताना नरक असणारा लोक लागतो आणि नरक लोक लागल्यानंतर त्या असणाऱ्या साधकाचा असणारा वारा नरकाच्या असणाऱ्या लोकाला अंगावरती गेल्यानंतर नरकात त्या लोकांचा उद्धार होतो. रुक्मांड नावा राजाची कथा सुंदर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आली. मला तो भाव मांडायचा नाही, फक्त दिग्दर्शन करायचं होतं. मला तुम्हाला तुकोबारायांचं चिंतन मांडायचे, नाथ महाराजांचे चिंतन मांडायचे. शांती या शब्दावरती आपण चिंतन करत होतो. हो, कसं भक्ताचं साधकाचं निरपेक्ष मुनिरम शांतम जीवन असतं, असं शांत जीवन असतं, असं शांत जीवन असतं. ते तुम्हाला भेटले नाहीत, नाही भेटू द्या, पण ते चालले रस्त्याने कुठून तरी वाटून विकून तिकडं. आणि महाराज असा वारा सुटला, सोसाट्याचा वारा सुटला आणि असं घरी धरा. तो जो जीवन महात्मा चाललेला आहे ना, शांत ज्याचं जीवन आहे, जो सत्पुरुष आहे, जो साधू आहे, आणि त्यांचा वारा जरी आपल्या असल्या अंगावरती आला साधा, तो
तो असणारा आला शीतळ शांतीचा वारा. तुम्हाला प्रमाण पाठ आहेत ना का नाही? कशाचा वारा? आला शीतळ शांतीचा वारा, असं चिंतन आहे. एवढंच नाही महाराज, संतांची अशी काही प्रमाण आहेत की जीवनामध्ये प्रत्यक्ष त्याचं अनुकरण करायला लागलो ना तर जीवन शांत होतं. शांत, हो, अशांत नाहीये, शांत. आणखी एक बोलू का तुम्हाला? राग मानू नका, आमचं जीवन शांत होतच नाही, आम्ही नेहमी अशांतीमध्ये आहोत, नेहमी अशांतीमध्ये. आणखी बोलू का? आपल्याला दुःख का प्राप्त होतं? असलेल्या वस्तूचा आम्ही भोग न घेता, म्हणजे असलेल्या घरामध्ये वस्तूचा आनंद न घेता नसलेल्या वस्तूचं चिंतन करतो, म्हणून आम्हाला आनंद मिळत नाही. नाही लक्षात आलं? घरामध्ये एवढे वस्त्र आहेत, पण संक्रांत आली ना घेतलीच पाहिजे. घरातली आहेत त्या कपड्याचा आनंद घ्यायचा नाहीत म्हणून घरामध्ये भांडण आहेत. मला वाटतं माझं वाक्य कळालं सगळ्याला का नाही कळालं? आहे त्याचा आनंद घ्यायचा नाही त्याची चर्चा करायची, दुःख भोगायचं, असं चिंतन आहे. नाही त्याची चिंता करू नका. चिंता करण्यासाठी जीवन नाहीये. काय म्हटलं मी? चिंतन करण्यासाठी जीवन आहे. आम्ही चिंतन करतो का चिंता करतो? पण संतांनी सांगितले नका चिंता करू वस्त्राया, चिंताच करू नका. पण माणसं इतकी चिंता करतात ना, अरे राम राम राम, कसं करू, काय करू, कसं होतं, कसं झालं, कसं करू, काय करू, कसं होतं, कसं झालं. अरे तुझ्याच्याने काहीच होत नाही, एकच कर, फक्त परमात्म्याचं चिंतन कर, दुसरं काहीच करू नको. आणि परमात्म्याचं चिंतन केलं ना, अरे त्या तत्वाला पोचल्याशिवाय राहणारच नाही. कबीरांचं गोड चिंतन आहे. आणि महाराज या कबीरदासांनी एवढं गोड चिंतन केलं ना, संतांनी चिंतन केलं नाही असं नाहीये, पण कबीरदासांचं गोड, अतिशय गोड चिंतन आहे. जोपर्यंत शरीर आहे ना तोपर्यंतच आपल्याला चिंतन करायचंय. आणि एकदा का शरीरातून तो निघून गेला की पुन्हा चिंतन करता येते का? नाही महाराज, काहीच चिंतन करता येत नाही. पण कबीरदास चिंतन करतात, क्यों करता मेरी मेरी काया नहीं तेरी. ही शरीर, काया नाम, हे शरीर आपलं का? नाही. हो, फक्त आपण मेरी मेरी म्हणजे माझं माझं म्हणतो. पण कबीरदास चिंतन करतात, काया नाही तेरी, क्यों करता मेरी मेरी. अरे माझं माझं म्हणू नकोस, तुझं काहीच नाही. जे तुझं म्हणतोस ते तर तुझं नाहीच नाही. पण लोक इतके तत्वज्ञानी, इतकी ज्ञानी श्रेष्ठ समजून घेतात स्वतःला. अरे जे आपलं आहे ते आपलं आपल्याला म्हणतातच, पण दुसऱ्याचं सुद्धा ते माझं म्हणतात. जाऊ द्या, मला ते चिंतन मांडायचं नाही. पण त्याला संत महात्मा म्हणत नाहीत. एक सांगू का तुम्हाला? महात्मा त्याला म्हणा की जो दुसऱ्याचा आहे तो दुसऱ्याचंच असतं, पण आपलं सुद्धा सर्वस्व त्याला देतो आणि त्याचा उद्धार करतो, त्याला महात्मा म्हणायचे, त्याचं चिंतन करायचे. म्हणून साधना करा. साधना जो करतो ना त्याच्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती होते, त्याला महात्मा येतो, होता येतं. आणि त्याला परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी साधनेशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. आपल्याला जी साधना सांगितली, ऐका, शेवटचे 6 मिनिट आहेत. बाबांनी जी आपल्याला साधना सांगितली त्या साधनेमध्ये आपण राहू. ऐका, कोणती साधना सांगितली? आता मी बघितलं, मला त्यांचं नाव माहित नाही, पण अतिशय महाराज या मंडपातलं जे वातावरण तुम्हाला शांत दिसतंय, शुद्ध दिसतंय, पवित्र दिसतंय, त्याचं एक कारण आहे. मग मी त्या कोपऱ्यात बसलो होतो आणि एक अतिशय मग सुपर ड्रेस, चांगले कपडे घातलेले, ती सतरंजी फक्त इकडं पडली होती. इकडं कुठं पडली होती? अशी उलटी पडली होती. पण त्यांना कोणी सुद्धा सांगितलं नाही का हो, ही सतरंजी तुमची चटई इकडं पडली, ती चांगली दुरुस्त करा आणि नीट हातरा. ती बिचारे आले, त्यांनी ती सतरंजी म्हणजे चटई नीट हातरली आणि गपची पुढे निघून आले. मी जर तुम्हाला माहिती असेल तर त्यांचा ड्रेस मी चांगलं ओळखले, त्यांना बघतो मी, पण माझी ओळख नाही त्यांची. मी का सांगितलं तुम्हाला? फक्त आपलाच एक असा परिवार आहे की ज्या परिवाराच्या नंतर, ज्या संस्थानाच्या नंतर त्या गादीवरती आणखी कोणी महाराज बसलेला नाही. मी रोज संस्थांचं काम करतो, रोज या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो, आणि हा जो तुमचा सेवाभाव आहे, हा जो सेवाभाव तुम्हाला सगळ्या महाराजांनी सांगितलेला आहे आपल्या भक्ताला, आणि तुमची ही समिती आहे आणि तुमचा जो सेवाभाव संघटित आहे, या सेवाभावाला माझाही प्रणाम. का? कारण सेवाभाव आज या विश्वामध्ये कुठेही टिकून राहिलेलं नाहीये. प्रत्येकाला असं वाटतं की मी महाराज व्हावं, पण बाबांची शिकवण, तुम्ही सगळे सेवेतली मंडळी आहेत, तुम्ही सगळे तत्वज्ञानातली मंडळी आहेत, तुम्ही सर्व मंडळी भक्तीतली मंडळी आहात, तुम्ही सगळे मंडळी कर्माच्या संबंधाने आपलं चिंतन करणारे आहात. म्हणून तुम्हा सर्व माझ्या बाबांच्या
माझ्या अर्थात बाबांच्या भक्तांच्या म्हणजेच तुम्हा सर्व माझ्या मात्या पित्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. हा जो तुमचा सेवाभाव बाबांच्या संबंधातून म्हणजे उज्ज्वलानंद बाबांच्या बरं का, बाबा म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्हाला लक्षात येतेच, पण कधी कधी जे नवीन भक्त येऊन बसतात वारीच्या संबंधाने नेमकं बाबा बाबा कोण हे त्यांच्या लक्षात येणार नाही. म्हणून उज्ज्वलानंद बाबा हा शब्द लक्षात ठेवा. आणि एक बोलू का, ज्यांचा उज्ज्वलानंद बाबांचा ज्यांना अनुभव आलेला आहे ना, तो कधीच परमार्थाच्या वाटेवरून दुसरीकडे जाणार नाही. सांगू तुम्हाला, रस्ता दाखवणारा पाहिजे आणि उत्तम रस्ता दाखवणारा पाहिजे, तरच त्या रस्त्याने जाता येतं. एक बोलू का, रस्ते दाखवणारे आहेत तो, पण चुकीचा रस्ता दाखवतात. पण आपल्याला ज्यांनी रस्ता दाखवला ना, तुका म्हणे नीट, काय म्हटलंय तुका म्हणे नीट, हो पंढरी भू वैकुंठ जाऊ द्या, म्हणजे नीट ही असणारी सरळ वाट आहे ना, अशी सुंदर असणारी वाट आपल्याला बाबांनी दाखवलेली आहे. म्हणजे या सरळ चोखट सुंदर तुका म्हणे सोपी केली पाय वाट, या वाटेने सोपी वाट करून आपल्याला या वाटेने महाराजांनी ढकललेलं आहे, आपल्याला चालवलेलं आहे. याच वाटेने आपण चालू, कारण या वाटेने जर आपण चाललो ना तर महाराज सांगतात भरवसेने भेटे पांडुरंग. तुम्ही या वाटेने चाललात तर तुम्हाला तो पांडुरंग परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. या वाटेने चाला, आणि जो ही वाट सोडून चालणार आहे त्याला कोण भेटणार आहे हे मला इथं सांगता येणार नाही. जे तुम्हाला भेटायचे ते भेटेल, पण या असणाऱ्या वाटेवरती चालल्यानंतर बाबांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊन आपल्या आयुष्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत प्राण आहे या शरीरामध्ये तोपर्यंत त्या परमात्म्याचं आपण चिंतन करू, म्हणजे ही साधना करू. आणि ही साधना केल्याशिवाय, परमात्म्याचं चिंतन केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये संतांची कृपा होणार नाही, महात्मा आपल्याला होता येणार नाही. आणि असे महात्मेच आपल्याला काय करतात, आपल्या पदी बैसविले बाप रुक्मादेवी विठ्ठले भक्ता दिदले वरदान कृपा कटाक्षे न्याहिले. ते कृपा करतात. जोपर्यंत आपल्यावरती कृपा होत नाही तोपर्यंत आपण काय करायचंय, परमात्म्याचं चिंतन करायचंय. आणि परमात्म्याचं चिंतन केलं की चिंतने चिंतने तद्रूपता, त्या स्वरूपाला प्राप्त होता येतं. म्हणून मी माझी अल्पशी भावना आज इच्छापूर्ती सप्ताहाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतो. पण मला माहितीये कॅपॅसिटी 2-2, 3-3 तासाची मांडी घालण्याची माझी सुद्धा नाही आता. त्याच्यामुळं तुमचे तर 60-70 कोणाचे 65 वय आहेत, आमची 40-42च्या वयातल्या मुलाला 2-2 तास मांडी घालणं शक्य नाही. पण तुम्ही 2 तास मांडी घालून बसलात. पुन्हा हरिपाठ आहे, पुन्हा सुंदर कीर्तन आहेत, रोजच सुंदर कीर्तन आहेत, पण एकापेक्षा असणारे एक अतिशय सुंदर तत्वज्ञानातले कीर्तन आपण श्रवण करणार आहात. काल रात्री आदरणीय महेश महाराजांचं कीर्तन झालं. आज उपस्थिती महाराजांची होती, आहेत. डाके महाराज आहेत, हरी महाराज आहेत, मग बरेचशी महाराज मंडळी येऊन गेली, सगळी महाराज मंडळी आहात. मी एवढंच या ठिकाणी आज माझं असणारं अंतकरणातलं एक छोटंसं भावनेचं रूप, भावनेचा असणारा थेंब, प्रेमाचा असणारा थेंब तुम्हा सर्व माझ्या श्रोते भाविक मॅडमच्या चरणावरती समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. जे सेवेमध्ये बरोबर आहे ते गोवऱ्यांचे, चुकीचे आहेत ते बुद्धीचे दोष आहेत. चुकीचं असन ते परत करा, बरोबर असन ते ग्रहण करा. आणि पुनश्च बाबांनी सांगितलेल्या साधना आपल्या जीवनामध्ये आपण धारण करू आणि त्या साधनेचं चिंतन सातत्याने करू. म्हणजे बाबांची कृपा अव्यातपणे आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत त्यांची कृपा होईल. पण ती साधना सातत्याने करण्याचा प्रयत्न करू. महात्मा नस्तुमां पार्थ दैवं प्रकृती आश्रितः भजन्त्यनिन्ने मनसो ज्ञात्वा भूत्वा दिनव्ययं पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडली कवरदा हरि